बसलो तर मी दुःख भोगतो. याप्रमाणे प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये आपण आपल्या कर्मफलामुळे सुखी अथवा दुःखी होतो. याला कर्म असे म्हणतात. हं. धन्यवाद. तर आता काय, जसं आपण ते 5 जे मुख्य विषय आहेत, हं, तर त्याच्यामध्ये काय, कर्म हा एक पण विषय आहे, 5वा विषय. तर त्याच्याबद्दल प्रभुपाद सांगतायत. तर ते काय म्हणतायत की जे 3 गुण आहेत, है ना, कुणाचे असतात हे 3 गुण? तर प्रकृतीचे असतात, है ना. भौतिक प्रकृती जी आहे, है ना, ती 3 गुणांनी तिचे असतात हे 3 गुण. है ना. आणि 3 गुणांच्या पलीकडे, है ना, काळ हे शाश्वत तत्व आहे. 3 गुणांच्या पलीकडे काय असतं, तर आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की दिव्यता असते. जे काही सगळं आध्यात्मिक आहे, है ना, जे आध्यात्मिक जगत वगैरे जे आहे, हे सगळं 3 गुणांनी मुक्त असतं, है ना. आणि आपलं हे भौतिक प्रकृती, है ना, भौतिक शरीर, हे सगळं 3 गुणांमध्ये. प्रकृतीचे गुण व शाश्वत काळ यांच्या संयोगाने काळाच्या नियंत्रण व देखरेखीखाली जी कार्य चालतात त्यांना कर्म असे म्हणतात. तर इथं कर्माची व्याख्या केली आहे प्रभुपादांनी ते. है ना. प्रभुपाद काय म्हणतात की हे जे गुण आहेत प्रकृतीचे आणि जो काळ आहे, है ना, तर हे दोघं मिळून संयोगाने, है ना, तर काय होतं की मग काळ नियंत्रित करतो कुणाला, या भौतिक गुणांना. आणि मग या गुणांच्या द्वारे त्यांच्या देखरेखीखाली, है ना, म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये, आधिपत्याखाली, है ना, जी कार्य चालतात त्यांना काय म्हणतात, कर्म असं म्हटलेलं आहे. आणि ही कर्मे अनादी काळापासून चालत आली आहे. म्हणजे काय, आपल्याला माहिती नाही अनादी काळापासून, ह्याचा अर्थ काय, तर जेव्हापासून आपली हे झाली, अं, आपण अस्तित्वामध्ये आहोत, है ना, त्या काळापासून, है ना, तो काळ आपल्याला माहिती नाही, है ना. अनादी म्हणजे काय, अशा काळ जो आपल्याला माहिती नाही, त्या काळापासून काय होतंय की आपल्या कर्मानुसार सुख अथवा दुःख आपण भोगीत आहोत. तर हे सगळ्यांना माहिती असेल की आपल्या जीवनामध्ये जे सुख दुःख येतं ते कसं येतं, कर्मानुसारच आपल्याला मिळतं. आपण जर पुण्य कर्म केलं तर आपल्याला सुख मिळतं आणि पाप कर्म केले तर दुःख मिळतं. तर उदाहरणाद्वारे आता प्रभुपाद आणखीन सांगते की मी एक व्यापारी आहे आणि चातुर्याने व कष्टाने बँकेत मी पुष्कळ रक्कम ठेवली, तर मी त्या धनाचा भोगता ठरतो. पण समजा मी जर व्यापारात माझे धन गमावून बसलो तर मी दुःख भोगतो. याप्रमाणे प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये आपण आपल्या कर्मफळामुळे सुखी अथवा दुःखी होतो. याला कर्म असे म्हणतात. हे कर्म आणखीन प्रभुपाद सांगतील आता. बरंच काही सांगणार आहेत या 5 विषयाबद्दल, है ना, विस्तारानं. जवळ खूप असे जवळजवळ 5-6 पानं प्रभुपादांनी इथे लिहिलेली आहे त्याच्यावर. ठीक आहे. पुढचा वाचा परिचित पण. हरे कृष्ण प्रभुजी, वाचू का? हा, वाचा. हं. भगवद्गीतेमध्ये ईश्वर, जीव, प्रकृती, काल आणि कर्म या सर्वांचे विस्तृत वर्णन दिले आहे. या 5 तत्वांपैकी ईश्वर, जीव, भौतिक प्रकृती आणि काळ हे शाश्वत आहेत. प्रकृतीचे प्राकट्य तात्पुरते असू शकेल, पण ती मिथ्या किंवा खोटी नाही. अं, काही तत्वांच्या मते पाहिजे. एक मिनिट. एक तत्वज्ञानांच्या, मिनिट. नाही तत्वज्ञानांच्या तत्वज्ञानांच्या. हा. तत्वज्ञानांच्या मते तत्वज्ञानाच्या मते प्रकृतीचे प्राकट्य मिथ्या किंवा असत्य आहे, पण भगवद्गीता किंवा वैष्णव तत्वाप्रमाणे हे चूक आहे. भौतिक विश्वाचे प्रकटीकरण असत्य म्हणून स्वीकारले न जाता ते सत्य परंतु तात्पुरते समजले जाते. याची तुलना आकाशात इस्तता फिरणाऱ्या मेघाबरोबर किंवा धान्याचे पोषण करणाऱ्या वर्षा ऋतूबरोबर करण्यात आली आहे. वर्षा ऋतू संपल्यावर लगेच सर्व मेघ ज्याप्रमाणे नाहीसे होतात आणि पावसामुळे वाढलेली पिके वाळून जातात, त्याचप्रमाणे ही भौतिक प्रकृती काही ठराविक कालावधीसाठी प्रकट होते, थोड्या थोड्या काळाकरता टिकून राहते व कालांतराने नाहीशी होते. याप्रमाणे भौतिक प्रकृतीचे कार्य चालते, पण हे चक्र नित्य सुरू असते. म्हणून प्रकृती ही मिथ्या नसून शाश्वत आहे. या संदर्भात भगवंत प्रकृतीचा उल्लेख माझी प्रकृती म्हणून करतात. भौतिक प्रकृती ही भगवंताची विभाजित शक्ती आहे,
जीव देखील विभाजित नसेल तर तरी भगवंताचीच शक्ती आहे व भक्तांबरोबर नित्य संबंधित आहे. म्हणून ईश्वर, जीव, भौतिक प्रकृती आणि काळ हे सर्व एकमेकांशी संबंधित असे शाश्वत आहे. परंतु पाचवे तत्व कर्म हे नित्य नाही. कर्माचे फळे अतिशय पुराणात असू शकतात. आपण आपल्या कर्मफलानुसार अनादी काळापासून सुख अथवा दुःख भोगीत आहोत. पण आपण आपल्या ज्ञानाच्या पूर्णतेने कर्मफलामध्ये बदल घडवून आणू शकतो. आपण विविध प्रकारच्या कर्मामध्ये गुंतलेलो आहोत. त्यामुळे आपण कोणते कर्म केले पाहिजे की ज्यामुळे आपण कर्माच्या क्रिया प्रतिक्रियापासून मुक्त होऊ शकतो याचे ज्ञान आपल्याला नक्कीच नाही, परंतु याचे सुद्धा वर्णन भगवद्गीतेमध्ये करण्यात आले आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. तर इथं आपण आता वाचतोय की ही जी 5 तत्वे आहेत है ना, तर त्याच्यामध्ये प्रभुपाद सांगतायत की पहिलं तत्व जे आहे ईश्वर आहे ते तर आपण त्याच्याबद्दल थोडस पाहिलं. पण आता इथे एक महत्वाचा दुसरा मुद्दा सांगतायत. तर हे तो तिसरा उपमुद्दा होता आपला की भगवद्गीतेचे मुख्य विषय किती है ना, तर ते किती आहेत? 5 है ना. हा पहिला पॉइंट त्यांनी सांगितला की हे मुख्य विषय 5 आहेत प्रभुपादांनी. मग त्याच्याबद्दल थोडं थोडं सांगितलं प्रभुपादांनी है ना. आता इथे एक दुसरा मुख्य मुद्दा सांगतायत है ना, तो काय आहे की ही जी भौतिक प्रकृती आहे है ना, ती मिथ्या किंवा खोटी नाही. तर ही जी प्रकृती आपण पाहतो की काय होते, नष्ट होते. पण काही जसं मायावादी वगैरे जे लोक आहेत तर ते काय म्हणतात, जगन मिथ्या असं ते म्हणतात की ही भौतिक प्रकृती खोटी आहे असं ते म्हणतात. कारण कारण ती नष्ट होते है ना, ते तात्पुरत्या अं, काळासाठी आहे है ना. त्याच्यामुळे ते म्हणतात की ही खोटी आहे है ना. पण तसं नाही, आपल्याला दिसतं ना ही भौतिक प्रकृती आपल्याला दिसते म्हणजे ती खरी आहे, तिचं अस्तित्व आहे म्हणजे ती खरी आहे असं आपलं वैष्णव भक्तांचं असं मत असतं की भौतिक प्रकृती हे सत्य आहे, खरी आहे, ती खोटी नाही आहे. तर काही तत्वज्ञांच्या मते, म्हणजे हे कोण तत्वज्ञ आहेत, हे मायावादी वगैरे असे जे तत्वज्ञ आहेत है ना, त्यांच्या मते ते काय म्हणतात की मिथ्या किंवा असत्य असं म्हटलेलं आहे ना. पण वैष्णव म्हणतात की हे चूक आहे है ना, तेच सांगितले. भौतिक विश्वाचे प्रकटीकरण असत्य म्हणून स्वीकारले न जाता ते सत्य परंतु तात्पुरते समजले जाते. तर भक्त काय म्हणतात की ही जी भौतिक प्रकृती आहे है ना, ही सत्य आहे, आपल्याला तिचं अस्तित्व दिसतं, पण कसं आहे ते तात्पुरत्या प्रमाणामध्ये आहे. तर ह्याची तुलना काय केली आहे त्यांनी, जे आकाशामध्ये ढग असतात, मेघ असतात, त्यांच्यासोबत केली. धान्याचे पोषण करणाऱ्या वर्षा ऋतू बरोबर करण्यात आली. जे हे ढग असतात पण तेच कसं असतं अस्तित्व, थोड्या वेळासाठी ते असतात आणि मग पाऊस ऋतू संपला, वर्षा ऋतू संपला, काय जातात ते पण नाहीसे होतात. आणि नंतर काय होतं, पिकं पण वाळून जातात है ना. ते पिकांचं पण काय, ते पण थोड्या काळासाठीच आहे. पण आता काय म्हणतायत की याप्रमाणे हे जे भौतिक प्रकृतीचं जे चक्र आहे, पहिल्यांदा काय सांगितलं त्यांनी की ही खरी आहे है ना, पण काय थोड्या काळापुरती. पण थोड्या काळापुरती जरी असली है ना, ती पहिल्यांदा होती, मग पुन्हा नाहीये, इथं गॅप आहे है ना. मग पुन्हा आहे है ना, पुन्हा नाहीये. तर असं जे हे चक्र आहे, पुन्हा आहे है ना, मग पुन्हा नाहीये, आहे नाहीये. तर हे असं काय, हे चक्र जे आहे हे चालतच राहणार है ना. तर त्याच्यामुळं आपण काय म्हणू शकतो, हे चक्र काय शाश्वत आहे, ते न थांबणार आहे. जरी तिचं एखाद रूप जे आहे थोड्या काळासाठी आहे, जसं जो बद्ध जीव असतो त्याला काय तो मूळ स्वरूपात काय, आत्मा स्वरूपात आहे है ना. मग त्याच्या कर्मानुसार त्याला काय मिळतं, हे शरीर मिळतं. हे शरीर काय होतं, 100 वर्षांनी या जीवात्म्याला हे शरीर पण सोडावं लागतं आणि दुसरं शरीर घ्यावं लागतं. म्हणजे काय झालं, हे भौतिक प्रकृतीचं हे जे रूप होतं हे तात्पुरत्या प्रमाणात होतं, आत्ताचं जे माझं शरीर आहे. पण मी जेव्हा जे काही वर्षानंतर हे जेव्हा शरीर सोडेल, म्हणजे काय होईल, हे शरीर नष्ट होऊन जाईल आणि मग काय होईल, तर
मग आत्मा जो आहे है ना, त्याला काय मिळेल? दुसरं शरीर मिळेल. तर ही जी भौतिक, म्हणजे दुसरं शरीर मिळण्यासाठी पण काय, तिथं पण भौतिक प्रकृतीची आवश्यकता आहे है ना? तर ते काय म्हणतायत की आता पण ही भौतिक प्रकृती, माझं आत्ताचं शरीर काय झालं? नष्ट झालं. म्हणजे काय? तर इथं आपण म्हणू शकतो की ही भौतिक प्रकृती थोड्या काळासाठी होती, तात्पुरत्या स्वरूपात होती. पण हे जे चक्र आहे भौतिक प्रकृतीचं, हे कसं आहे? शाश्वत आहे. हं. कारण हे नष्ट होणारे आणि मग पुन्हा अस्तित्वात येणारे, आणि नष्ट होणारे आणि अस्तित्वात येणारे, है ना. त्याच्यामुळं काय, तर ही भौतिक प्रकृती मिथ्या नसून शाश्वत आहे. है ना. तर पहिल्यांदा सांगितलं की हे थोड्या काळासाठी आहे, पण आता काय म्हणतायत ते शाश्वत आहे. है ना. हे थोडस समजायला अवघड आहे. समजलं सर्वांना? कसं, कोणत्या रूपामध्ये ती थोड्या काळासाठी आहे, है ना. आणि त्याचा अर्थ काय, थोड्या काळासाठी म्हणजे काय, आणि शाश्वत आहे म्हणजे त्याचा अर्थ काय? ती थोड्या काळासाठी आहे, पुन्हा नाहीये, है ना, मग पुन्हा आहे, पुन्हा नाहीये, है ना. हे जे चक्र आहे, हे चक्र शाश्वत आहे, है ना. तर या रूपामध्ये ही भौतिक प्रकृती कशी आहे? शाश्वत आहे. ठीक आहे. समजलं नाही असं कोणी आहे का? की कसं, कारण दोन गोष्टी म्हटल्यात तर आपल्याला थोडस इथं संशय येऊ शकतो की कसं, अरे एका ठिकाणी तर वर म्हटलेलं आहे त्यांनी की अं, तात्पुरते, है ना, सत्य परंतु तात्पुरते इथं म्हटलंय. आणि मग पुन्हा काय म्हटलंय त्यांनी? शाश्वत म्हटलंय. हं. असं हे विरोधी शब्द का म्हटले प्रभुपदांनी? ठीक आहे. तर इथं भगवंत काय म्हणतायत की माझी प्रकृती, असं गीतेमधला श्लोक प्रभुपदांनी सांगितलं. तर आता हे जे तत्व आहेत हे सगळे शाश्वत आहेत. त्याच्यानंतर सांगतायत ते की अं, कोणते कोणते तत्व आहेत? तर एकूण सगळे किती? 5 तत्व आहेत, है ना. पाच पैकी काय? तर ईश्वर पहिलं, जीव दुसरं, है ना, भौतिक प्रकृती तिसरं, आणि काळ, है ना. हे 4 तत्व कसे आहेत? शाश्वत आहेत, है ना. पण 5वं तत्व जे कर्म आहे, तर ते काय आहे? शाश्वत नाही. कशामुळे ते शाश्वत नाहीये? कारण जेव्हा आपल्याला सुख आणि दुःख आपण म्हणतो येतं, है ना, ते कशामुळे येतं? कशामुळे येतं? आपल्या कर्मानुसार. हा, मग चांगले जर कर्म असतील, है ना, तर काय मिळेल आपल्याला? सुख मिळेल. कारण जेव्हा आपल्याला सुख किंवा दुःख मिळालं, तेव्हा काय होतं की हे कर्म नष्ट होतात. ठीक आहे. समजलं हे? तर त्याच्यामुळं इथं कर्म हे शाश्वत का नाहीये, है ना, हे सांगितलेलं आहे प्रभुपादांनी. ठीक. पुढचा परिच्छेद वाचा कोणीतरी. मी वाचू का प्रभूजी? हा हा. हरे कृष्णा. हा, ईश्वराचे वाचा वाचा. ईश्वराचे स्वरूप परम चैतन्यमय आहे. जीवात्मे हे सुद्धा ईश्वराचे अंश असल्यामुळे चेतनामय आहे. जीवात्मा आणि भौतिक प्रकृती या दोघांचेही वर्णन प्रकृती असे करण्यात आले आहे आणि दोन्ही तत्वे भगवंताचीच आहेत. पण दोघांपैकी फक्त जीव तत्व चेतनायुक्त आहे, दुसरे प्रकृती तत्व चेतनारहित आहे आणि हाच या दोन्हीमधील फरक आहे. जीव प्रकृतीला यासाठी श्रेष्ठ अथवा परा म्हणून संबोधण्यात आले आहे, कारण जीव हा ईश्वराप्रमाणे चेतनामय आहे. ईश्वर परम चेतनामय आहे. म्हणून एखादा असे म्हणू शकणार नाही की जीवात्म्याकडे सुद्धा परमचेतना आहे. जीवात्मा पूर्णतेच्या कोणत्याही स्तरावर परम चैतन्यमय होऊ शकत नाही आणि तो परम चैतन्यमय होऊ शकतो असे सांगणारा सिद्धांत चुकीचा आहे. जीव चेतनामय असू शकतो, पण परम चेतनामय अथवा परिपूर्ण चेतनायुक्त असू शकत नाही. हम्म. धन्यवाद. तर आता या परिच्छेदात काय म्हणतायत प्रभुपाद की ईश्वर, आता पुन्हा त्या 5 तत्वांबद्दलच सांगतायत, है ना. त्याच्यामधलं जे पहिलं तत्व आहे काय? ईश्वर. तर ईश्वराचं जे स्वरूप आहे, है ना, ते कसं आहे सांगतायत की परम चैतन्यमय आहे. तर परम म्हणजे काय असतं? की सर्वोच्च, है ना.
तर असं म्हणजे भगवंतांचं जे स्वरूप आहे ते कसं आहे, त्याच्यामध्ये सर्वोच्च चेतना आहे असं सांगतात. तर हे जे चैतन्य आहे, चेतनामय आहे भगवंतांचं स्वरूप. तर जीवात्मे कोण आहे, तर भगवंतांचेच अंश. त्याच्यामुळे भगवंतांमध्ये मूळची चेतना आहे. त्याच्यामुळं काय, आपल्यामध्ये चेतना आहे. हे मुद्दा त्यांनी सांगितलं. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की भगवंत हे प्रकृती शब्द वापरतात. पण प्रकृती म्हटलं की दोन प्रकारची प्रकृती आहे है ना? कोणती परा आणि अपरा हे पण आपण पाहिलं होतं. तर जीव जे असतो तो कोणती प्रकृती आहे, परा प्रकृती है ना, श्रेष्ठ प्रकृती. आणि भौतिक प्रकृती म्हणजे अपरा प्रकृती है ना? आणि ह्याच्यामध्ये अंतर काय, परा प्रकृती आणि अपरा प्रकृतीमध्ये? तर हे अपरा प्रकृती जी असते तर तिच्यामध्ये चेतना नसते, चेतना रहित असते. आणि जी परा प्रकृती आहे, जीव प्रकृती, त्याच्यामध्ये चेतना आहे. हे हा मुख्य फरक आहे. कोणामध्ये कोणामध्ये फरक आहे हा? चेत जीवात्मा आणि भौतिक प्रकृतीमध्ये. हा, जीवात्मा आणि भौतिक प्रकृतीमध्ये हा फरक आहे की एकामध्ये चेतना असते आणि एकामध्ये चेतना नसते है ना? तर अशी ही जी परम चेतना आहे ती जीवाकडं पण आहे है ना? पण काय की जीव परम चैतन्य नाही होऊ शकत है ना? कारण काय तर जीवाचा जो स्वभाव आहे है ना? आ- आणि भगवंतांचं ह्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की मात्रेचा अंतर आहे है ना? तर काही जण सांगतात, मायावादी लोक, की हा जीव आहे तो भगवंत बनू शकतो, परम चैतन्यमय तो बनू शकतो, पण ते चुकीचं आहे. जीव हा नेहमी जीवच असतो है ना? तो कधी परम जीव, परमात्मा, ईश्वर असं बनू शकत नाही है ना? असं सांगितलंय प्रभुपादा. पुढचा वाचा परिचय. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. ईश्वर आणि जीव यामधील फरक भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये वर्णित केला जाईल. ईश्वर आणि जीव हे क्षेत्रज्ञ चेतनायुक्त आहेत, परंतु जीव हा त्याच्या विशिष्ट शरीराचा ज्ञाता असतो, तर ईश्वर हा सर्व प्रकाराच्या शरीरांचा ज्ञाता असतो. ईश्वर सर्व प्राण्यांच्या हृदयात स्थित असल्यामुळे त्याला प्रत्येक जीवाच्या मानसिक स्थितीचे ज्ञान असते. याचे स्मरण आपण ठेवले पाहिजे. असेही वर्णन करण्यात आले आहे की परमात्मा किंवा भगवान सर्वांच्या हृदयात ईश्वर किंवा नियंत्रक म्हणून वास करतात आणि जीवात्म्याच्या इच्छेनुसार कार्य करण्यासाठी त्याला मार्गदर्शन करीत असतात. जीवात्म्याला त्याच्या कर्माविषयी विस्मृती झालेली असते. सर्वप्रथम तो विशिष्ट कर्म करण्याचा निर्धार करतो आणि नंतर त्या कर्माच्या चांगल्या अथवा वाईट कर्मफलांमध्ये अडकून पडतो. ज्याप्रमाणे आपण जुनी वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याचप्रमाणे जीवात्मा एक विशिष्ट प्रकारचे शरीर त्यागून दुसरे शरीर धारण करतो. जीव याप्रमाणे देहांतर करीत आपल्या पूर्वकर्मांची फळे भोगीत असतो. जीवात्मा जेव्हा सत्वगुणामध्ये स्थित होतो किंवा स्थिर वृत्तीने स्वतः कोणत्या प्रकारचे कर्म करावे हे जाणतो, तेव्हा तो कर्मांमध्ये बदल घडवू शकतो आणि खरोखरच अशा रीतीने तो आपले पूर्वकर्म बदलू शकतो. यावरून सिद्ध होते की कर्म हे शाश्वत नाही. म्हणून आम्ही म्हटले आहे की ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म या 5 तत्वांपैकी 4 तत्वे शाश्वत आहेत, परंतु कर्म मात्र अशाश्वत आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता प्रभुपाद काय म्हणतात या परिच्छेदामध्ये, की ईश्वर आणि जीव ह्याच्यामध्ये आणखीन जो फरक आहे इथं सांगितलं, वर सांगितलं होतं प्रभुपादांनी मागच्या परिच्छेदामध्ये, की जीव जो आहे हा परम चैतन्यमय होऊ शकतो का, नाही नाही होऊ शकत है ना? काही लोकांचं चुकीचं असं मत आहे की हा जो जीव आहे तो भगवंत बनेल है ना? असं त्यांचं मत आहे, पण ते चुकीचं आहे है ना? हे कुठं सांगितलंय आणखीन विस्ताराने, कुठं आपल्याला पाहायला मिळेल? तर ते आता आपण भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये पण आपण हे पाहणार आहोत. तर ईश्वर आणि जीव हे क्षेत्रज्ञ चेतनायुक्त
है ना. तर दोन्हीमध्ये पण चेतना आहे, है ना, ते आपण पाहिलं. परंतु जीव हा त्याच्या विशिष्ट शरीराचा ज्ञाता असतो. है ना. तर अंतर काय आहे तर थोडस प्रभुपाद सांगता येते, है ना. तर म्हणजे आपण सगळे जीव आहोत आणि आपल्या जीवाला किती माहिती आहे तर विशिष्ट शरीर म्हणजे काय तर आपलं जे स्वतःचं जे शरीर आहे, है ना, आपण जे जीव आहोत तर या जीवरूपामध्ये आपल्याला किती माहिती आहे की ह्या शरीरात काय चाललंय, कुठं दुखतंय, है ना, कोण मला है ना. तर ह्या गोष्टी मला समजतील माझ्या ह्याच्या. पण आता दुसऱ्याच्या शरीराला, है ना, कुठं दुखतंय दुसऱ्याच्या शरीरामध्ये, है ना, हे मला नाही समजू शकत, है ना. त्याच्यामुळं जीव काय आहे हा विशिष्ट शरीराचाच आहे ना, म्हणजे माझं एक मर्यादा आहे ना, या शरीरापुरतीच मर्यादा आहे. तेवढंच मला ज्ञान मला प्राप्त होईल. आणि कसं होतं या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे. पण भगवंत कसं आहे तर भगवंतांचं कसं आहे की ईश्वर हा सर्व प्रकारच्या शरीरांचा ज्ञाता आहे. म्हणजे या जगामध्ये जे काही आहे, है ना, जे सजीव निर्जीव है ना, सर्व प्राणी आहेत, है ना, तर सगळ्यांच्या रूपामध्ये आपण पाहिलं की सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही ठिकाणी हे परमात्म्याचं अस्तित्व आहे. आणि त्यामुळं काय होतं तर हे ईश्वर म्हणजे परमात्म्याला तर काय होतं की सगळ्या गोष्टींचं जे ज्ञान होतं तो ज्ञाता आहे. कारण तिथं तो बसलाय परमात्म्याच्या रूपामध्ये आणि तो तिथून तो ज्ञान प्राप्त करतो. तर परमात्मा किंवा भगवान सर्वांच्या पुढे सांगतायत बघा तो, है ना, परमात्मा किंवा भगवान सर्वांच्या हृदयात ईश्वर किंवा नियंत्रक म्हणून वास करतात आणि जीवात्म्याच्या इच्छेनुसार कार्य करण्यासाठी त्याला मार्गदर्शन करीत असतात. असं नाही की ते जबरदस्ती करतात. भगवंत जरी आपल्या शरीरात असते त्यांचं ते कार्य नाही है ना, परमात्म्याच्या रूपामध्ये जे आहेत त्यांचं ते जबरदस्ती करणं हे कार्य नाहीये. तर ते कसं करतात ते जीवात्म्याची जी इच्छा आहे फक्त साक्षीच्या रूपानं ते तिथं बसतात, है ना. फक्त त्यांना माहिती असतं काय करतोय हा जीवात्मा. पण जीवात्मा जो कार्य करतो है ना त्यावेळेस काय पुढं काय सांगतंय की जीवात्म्याला कर्माविषयी विस्मृती झालेली असते. आता आपल्याला माहिती नाही की आपण कोणत्या प्रकारचे कर्म केलेले आहे, है ना, विस्मृती आहे आपल्याला लक्षात नाही. सर्वप्रथम काय होतं की आपण विशिष्ट कर्म करतो, करण्याचं काहीतरी ठरवतो, निर्धार करतो. त्या कर्माचं आपल्याला काही फळ मिळतं आणि ज्या प्रकारचे आपण चांगले केलेत कर्म तर चांगलं फळ मिळेल, वाईट असतील तर वाईट कर्म फळ. तर कसं की जुनी वस्त्रे टाकून नवीन वस्त्र आपण जसं बदलतो त्याचप्रमाणे काय होतं की आपण हे शरीर पण बदलतोय आपल्या कर्माप्रमाणे. तर हे जे आपली पूर्वकर्म आहेत त्याप्रमाणेच हे शरीर मिळतं. काही जणांना चांगलं मिळतं, काही जणांना ते जन्मताच अपंग असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला हे आपल्या मागच्या जन्मानुसार शरीर आपल्याला मिळतं. पण जेव्हा आपण सत्वगुणामध्ये येतो है ना आणि आपल्याला समजतं की आपण कोणत्या प्रकारचे कर्म केले पाहिजे, है ना, भक्तीचेच आपण कर्म केले पाहिजे, है ना. ते नसेल तर कमीत कमी आपण पुण्य कर्म चांगले कर्म तरी केले पाहिजेत, भक्तीचे कर्म नाही केले. हे जेव्हा लक्षात येतं तर काय होतं की कर्म बदलतात, है ना. भक्तीमुळे काय होतात की सगळे आपली मागचे पाप कर्म हे नष्ट होतात. तर तर त्याच्यामधून आपल्याला काय समजतं की हे जे कर्म आहेत है ना हे नष्ट होतात, है ना. तर कशा नष्ट होतात की दोन प्रकारे, एक तर भक्ती केल्यामुळे हे नष्ट होतात, है ना. ते नष्ट होणारे कर्म केल्यामुळे. आणि दुसरं काय की त्याला आपण भोगलो, आपण ते कर्म भोगलो की ते पण ते नष्ट. तर आपण ते भोगलो म्हणजे त्या कर्माचं जे फळ आहे ते आपण आपल्याला त्याचा भोग झाला समजा. आपले काही कर्म आहेत की चुकीचे कर्म आहे, है ना. आणि त्याच्यामुळं निश्चित आहे की आपण दुःख भोगणं हे त्या कर्माचं फळ आहे, है ना. जेव्हा आपण हे दुःख भोगू त्यामुळं आपलं काय होती ते जे खराब कर्म आहे, है ना, तर ते नष्ट होतील, है ना. अशा पद्धतीनं हे जे कर्म आहेत ते कसे अशाश्वत आहेत, ते नष्ट होतात, है ना, असं प्रभुपाद सांगतात. आता पुढच्या परिच्छेदामध्ये त्यांनी सुरुवात करतायत की ईश्वर आणि जीवात्म्यापासून, है ना. वाचा कोणी. वाचू का प्रभूजी मी? हा वाच. तुम्ही वाचलात ना, ज्यांनी नाही वाच.
बरं ठीक आहे, वाचा, कोणी वाचत नाही. हा दुसरे वाचू नाही राहील कोणी. हा हा वाचा वाचा. परम चेतनामय ईश्वर आणि जीवात्मा यांच्यात हेच साम्य आहे की ईश्वर आणि जीव दोघांचीही चेतना दिव्य आहे. जड प्रकृतीच्या संगतीमुळे चेतनेची निर्मिती होते ही कल्पना चुकीची आहे. चेतनेचा विकास विशिष्ट परिस्थितीमध्ये प्राकृतिक संमिश्रणाने होतो. या सिद्धांताचा भगवद्गीता स्वीकार करीत नाही. ज्याप्रमाणे रंगीत काचेमधून प्रकाश परावर्तित केल्यास तो विशिष्ट रंगाचा भासतो, त्याचप्रमाणे चेतना ही जड प्रकृतीमधील परिस्थितीच्या अधीन होऊन विकृत होऊ शकते. पण ईश्वराची चेतना भौतिकदृष्ट्या प्रभावित होऊ शकत नाही. श्रीकृष्ण सांगतात की मया देक्षेण प्रकृती, ज्यावेळी ते भौतिक जगामध्ये अवतार घेतात त्यावेळी ते भौतिक गोष्टींना प्रभावित होत नाहीत. त्यांच्यावर असा प्रभाव पडत असता तर भगवद्गीतेसारख्या दिव्य विषयांबद्दल त्यांना बोलताच आले नसते. जोपर्यंत कोणी भौतिक वातावरणामुळे प्रदूषित झालेल्या चेतनेतून मुक्त होत नाही तोपर्यंत तो दिव्य जगताविषयी काहीही प्रतिपादन करू शकत नाही. म्हणून परमेश्वर भौतिक वातावरणामुळे प्रदूषित होत नाहीत. सद्यस्थितीमध्ये आपली चेतना भौतिक गुणामुळे दूषित झाली आहे. भगवद्गीता आपल्याला जड प्रकृतीने प्रभावित झालेल्या आपल्या चेतनेचे शुद्धीकरण करण्यास शिकवते. शुद्ध चेतनेमध्ये किंवा शुद्ध भावनेमध्ये आपली सर्व कर्मे परमेश्वराच्या इच्छेनुसार होतात व त्यामध्येच आपल्याला आनंद प्राप्त होतो. आपली सर्व कार्य थांबवायची अजिबात गरज नसून उलट त्या कार्याचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे आणि अशा विशुद्ध कार्यांनीच भक्ती असे म्हणतात. भक्तियुक्त कर्मे सर्वसाधारण कर्माप्रमाणेच दिसतात, पण खऱ्या अर्थाने ती दोषपूर्ण नसतात. एखाद्या अज्ञानी मनुष्याला वाटेल की भक्त सामान्य मनुष्याप्रमाणे कार्य करीत आहे, पण अशा अल्पबुद्धी मनुष्याला माहीत नसते की भक्त किंवा भगवंताची कार्य ही अशुद्ध चेतनेमुळे किंवा जड पदार्थामुळे प्रदूषित झालेली नसतात. भक्त आणि भगवंत त्रिगुणता त्रिगुण गुणातीत आहेत. परंतु आपण जाणले पाहिजे की सद्यस्थितीत आपली चेतना दूषित झाली आहे. हरे कृष्ण. हम्म. तर इथं काय ते मध्ये चित्र आले त्याच्यामुळं ते पुढे माझ्याकडे काही वाचायचे. भगवती नाही. बस आपण ते समजून घेऊया परिचित काय म्हटलंय तिथं. तर सुरुवातीला काय म्हणतायत की परम चेतनामय ईश्वर है ना, आणि जीवात्मा यांच्यात हेच साम्य आहे की काय ईश्वर आणि जीव दोघांची चेतना दिव्य आहे. तर ही जी शुद्ध चेतना आहे दोघांची पण है ना, ती कशी आहे, दिव्य आहे है ना. म्हणजे काय आहे दिव्यचा अर्थ मी सांगितलाय है ना बरेच वेळेस. काय असतो दिव्यचा अर्थ? दिव्य म्हणजे काय? तर जे काही तीन गुणांच्या वर असतं है ना, तर ते दिव्य असतं. त्याच्यामुळं जीवात्म्याला काय म्हटलंय, पराप्रकृती. तर तीन गुण म्हणजे कोणते तीन गुण? प्रकृतीचे तीन गुण है ना. आणि या तीन गुणांच्या जे वर असतं म्हणजे जे काही भौतिक नाहीये है ना, त्यांना आपण काय म्हणतो, दिव्य असं म्हणतो है ना. लिहून घेऊ शकता तुम्ही है ना, तुम्हाला माहिती पाहिजे, नाही तर मग काही फायदा नाही होणार किती जरी ऐकलं. तर दिव्य हे असं दोघांची ही चेतना आहे दिव्य आहे. जड प्रकृतीच्या संगतीमुळे चेतनेची निर्मिती होते ही कल्पना चुकीची आहे. तीन म्हणजे गुण कोणते प्रभू? तीन गुण सत्व, रज आणि तम है ना, हे ओके. भौतिक प्रकृतीचे तीन गुण आहेत. ठीक. तर जड प्रकृतीच्या संगतीमुळे चेतनेची निर्मिती होते ही कल्पना चुकीची आहे है ना? तर काही जणांची काय चुकीची, भगवंत काय आपण इथं पाहिलं प्रभुपाद काय सांगतायत की ही जी चेतना आहे कुठून आली, भगवंतांपासून आली है ना. कसं आली? कारण जीव जो आहे तो अंश आहे भगवंतांचा, बरोबर आहे ना. तर त्याच्यामुळं भगवंतांमध्ये जी चेतना आहे है ना, ती काय जीवात्म्यामध्ये पण आहे.
पण काही जण काय म्हणतायत की जीवात्म्यामध्ये काय आहे, जीव पण आहे ना, जो की दिव्य आहे, आणि हे भौतिक शरीर आहे ना, की हे जड पदार्थ है ना. हे शरीर कसं आहे, सजीव आहे की निर्जीव आहे? त्याच्यामध्ये जेव्हा जीवात्मा नसतो तेव्हा हे निर्जीव शरीर है ना. हे कशापासून बनलं, हे पंचमहाभूतापासून आहे ना, भौतिक प्रकृतीपासून बनलेलं आहे हे शरीर है ना. जे आपल्या याच्यामध्ये काय आहे, की जो आपला आत्मा आहे है ना, तो चेतनामय है ना, त्याच्यात जीव आहे, जो आपला जीव, आत्म्याला आपण जीव म्हणतो. आणि हे जे शरीर आहे ते कसं आहे, निर्जीव है ना. काही लोक काय म्हणतात की जसं आपल्याकडे दोन गोष्टी येतात, आपण जीव आहे आणि हे आपलं शरीर पण आहे, ते काय म्हणतात की मग या भौतिक प्रकृतीपासून काय झालंय, जीव तयार झालाय असं म्हणतात. भौतिक प्रकृतीपासून झालाय का जीव, है ना? जीव तर भगवंतांचाच अंश आहे, है ना? त्याच्यामुळं तो भगवंतांपासून निर्माण झालाय. कधी निर्माण झालाय हे नाही माहिती, त्याच्यामुळे आपण काय शब्द वापरला, अनादी काळापासून है ना. तो काळ आपल्याला माहिती नाही, कधी तो भगवंतांपासून उत्पन्न झाला. तर तर काही लोकांची अशी चुकीची संकल्पना असते है ना, की चेतनेची निर्मिती कशापासून होते, जड प्रकृतीच्या संगतीमुळे होते है ना. हे चुकीचं आहे, काही जण असं समजतात, पण तसं नाहीये. आपल्या गीतेमध्ये तसं नाही सांगितलं. काय सांगितलं की चेतनेचा विकास विशिष्ट परिस्थितीमध्ये प्राकृतिक संमिश्रणाने होतो, या सिद्धांताचा, त्याच सिद्धांतात चुकीच्या बद्दलच सांगितलं. तर आपला भगवद्गीतेमध्ये आपल्याला बरोबर काय सांगितलं जातं, की हे जी जीव आहे तो कसा आहे, दिव्य आहे, आणि तो भगवंतांपासूनच, भगवंतांचाच अंश आहे. ही बरोबर समज आहे. अशी एक चुकीची समज पण या जगामध्ये आहे है ना. ते उदाहरण देत आहेत लोक. ज्याप्रमाणे जर आपण रंगीत काचेमधून जर पाहिलं है ना, चष्मे असतात ना हिरव्या रंगाचे, लाल रंगाचे है ना, तर आपल्याला काय दिसायला लागतं, जेव्हा आपण हिरवा चष्मा घालतो है ना, ते सगळं हिरवंच आपल्याला दिसतं है ना. जेव्हा लाल चष्मा आपण घालतो तेव्हा सगळं आपल्याला लालच दिसतं है ना. तर तसंच काय म्हणजे काय सांगताय, की त्याप्रमाणे चेतना ही जड प्रकृतीमधील परिस्थितीच्या अधीन होऊन विकृत होऊ शकते. तर जसं आपल्याला ते चष्मा जर आपण बदलला तर आपल्याला हे सगळं काय दिसतंय, वेगळ्या रंगाचं दिसतं. तसंच ही चेतना मूळची ती काय दिव्य आहे, पण ती काय होते, ती हे भौतिक प्रकृतीच्या जेव्हा संपर्कामध्ये येते है ना. म्हणजे मूळचे आपण सगळे जे जीव आहोत ते काय आहोत, भगवंतांचे अंश आहोत, आणि भगवंतांचे अंश असल्या कारणानं आपण दिव्य आहोत है ना. आणि दिव्य असल्यामुळं आपण शुद्ध आहोत है ना. आपल्यामध्ये मूळच्या स्वभावामध्ये आपल्यामध्ये चुकीचं असं काहीच नाही है ना. तर हे जे अनर्थ वगैरे हे जे गोष्टी आहेत है ना, तर हे आपल्यामध्ये नाहीच आहे शुद्ध स्वरूपामध्ये. आणि मग त्या कशा येतात है ना, आपल्यामध्ये जे वाईट गोष्टी आहेत है ना, त्या कशा येतात मग? कारण आपण भगवंतांचेच अंश आहे है ना, तर मग या गोष्टी असल्या नाही पाहिजेत आपल्यामध्ये है ना. तर त्या कशा येतात, तर त्या येतात या भौतिक प्रकृतीमुळं, जी तीन गुणांनी बनलेली आहे, या प्रकृतीमुळे येतात. तर श्रीकृष्ण सांगतात की मया दीक्षिण प्रकृती, ज्यावेळी ते भौतिक जगतामध्ये अवतार घेतात त्यावेळी ते भौतिक गोष्टींनी प्रभावित होत नाही. तर आता हे सांगितलं जीवात्म्याबद्दल, असं आपल्याला सांगितलं प्रभुपादांनी. ते पुन्हा कृष्णाबद्दल पण, ईश्वराबद्दल पण सांगतात. तर हे ईश्वर जो आहे, आता आपण काय झालो, या भौतिक प्रकृतीमुळे काय झालो, प्रभावित झालो है ना. जो की मूळ शुद्ध होतो आपण है ना. पण आपल्यामध्ये अनर्थ आले, अशुद्धी आली है ना. हे सगळं कशामुळे झालं, या ओके. प्रकृतीच्या मुळे आपण जो प्रभावित झालो है ना, त्याच्यामुळे हे आलं आपल्यामध्ये. पण भगवंत असे प्रभावित होतात का, नाही होत है ना. ते सांगते जीवात्मा होईल, पण ज्यावेळी ते भौतिक जगतामध्ये अवतार घेतात, भगवंत पण येतात या भौतिक जगतामध्ये है ना त्यांच्या अवतारात, त्यावेळी ते भौतिक गोष्टींनी प्रभावित होत नाही है ना. जीवात्मा होतो पण भगवंत नाही होत. तर हे काय आहे, जीवात्मा आणि भगवंतांमधलं अंतर आहे है ना. ते सांगतायत प्रभुपाद आपल्याला, काय अंतर आहे भगवंतामधलं आणि जीवात्म्यामधलं है ना. त्यांच्यावर असा प्रभाव पडत नाही, तर भगवद्गीतेसारख्या दिव्य विषयाबद्दल त्यांना बोलताच आले नसते. असं जर भगवंतांमध्ये जर फरक पडला असता, भगवंत सामान्य आहेत का, सामान्य असते तर पडला असता.
तर मग अशा भगवद्गीतेसारख्या विषयांवर ते बोलूच शकले नसते. तर जोपर्यंत कोणी भौतिक वातावरणामुळे प्रदूषित झालेल्या चेतनेतून मुक्त होत नाही, तोपर्यंत तो दिव्य जगताविषयी काहीही प्रतिपादन करू शकत नाही. है ना? जेव्हा आपल्याला सांगायचंय या दिव्य जगताबद्दल, है ना, आपल्या जीवात्म्यामध्ये काय असतात, आपल्याकडे 4 प्रकारचे दोष असतात. है ना, ते कसे येतात? या प्रकृतीच्या संपर्कामुळे. है ना, शुद्ध स्वरूपामध्ये आपण भगवंतांचे अंश असल्यामुळं आपल्यामध्ये दोषच नाहीये. है ना, ते 4 प्रकारचे जे दोष आहेत ते पण आपल्यामध्ये प्रकृतीच्या संपर्कामुळेच येतात. तर हा, म्हणून परमेश्वर भौतिक वातामुळे प्रदूषित होत नाही, आपण होतो, पण भगवंत मध्ये कोणतेच दोष नाहीये. है ना, भगवद्गीतेला आपण का स्वीकार करतो? कारण ती भगवंतांनी सांगितले की हे जे 4 दोषांपासून ही भगवद्गीता काय आहे, मुक्त आहे. है ना, कारण ती भगवंतांची वाणी आहे. भगवंतांमध्येच कोणते दोष नाहीये, त्याच्यामुळं काय आहे, त्यांच्या वाणीमध्ये पण कोणते दोष नाहीये. है ना, तर आपण जर एखाद्या व्यक्तीकडून ऐकलं असतं, त्याच्यामध्ये दोष असले असते काही नाही. है ना, त्याच्यामुळं खूप महत्वाचं आहे. है ना, तर तर प्रभुपादांनी आपल्या भगवद्गीतेला काय दिले? भगवद्गीता जशी आहे तशी, असं नाव दिलंय. तर हे जशी आहे तशीच्या मागं काय, तर खूप महत्वाचा गुह्य अर्थ आहे. तर तो काय आहे की भगवंत जसे दोषमुक्त आहे, है ना, त्यांनी सांगितली भगवद्गीता. मग ही भगवद्गीता पण कशी आहे? या 4 प्रकारच्या दोषामुळं, सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून ही भगवद्गीता मुक्त आहे. आणि ती परंपरेमधून आलेली गीता ही तुम्हाला मिळते जशी आहे तशी. है ना, तर ही भगवंतांनी सांगितली नसती तर काय असती? ती दोष पूर्ण असती. है ना, भगवंतांनी सांगितल्यामुळे ती कशी आहे? दोषापासून ती मुक्त आहे. है ना, तर हे खूप महत्वाचा मला आपल्याला मुद्दा या ठिकाणी समजलाय. है ना, तर भगवंत या प्रकृतीमुळे प्रभावित नाही होत, है ना, पण आपण प्रभावित होतो. है ना, त्या जड प्रकृतीमुळं. आणि भक्ती केल्यामुळं काय शिकवते आपल्याला भगवद्गीता? की आता जे तुमच्यामध्ये अ, अ, प्रदूषण झालेलं आहे, है ना, हे जे दोष आहेत तुमच्यामध्ये, आणि तुम्ही जे प्रभावित झालाय, कशामुळे प्रभावित झालाय जीवात्मा? भौतिक प्रकृतीमुळे. भौतिक प्रकृतीमुळे. है ना, हे जे भौतिक प्रकृतीमुळे जो जीवात्मा प्रभावित झालाय, है ना, तर ते कसं निघू शकतं? तर भगवद्गीता ते आपल्याला सांगते की भक्ती तुम्ही करा. है ना, भक्ती केल्यामुळं ते तुमचं प्रदूषण निघून जाईल. है ना, हे आपल्याला भगवद्गीता शिकवते. शुद्ध चेतनेमध्ये किंवा शुद्ध भावनेमध्ये आपली सर्व कार्य परमेश्वराच्या प्रभूजी, त्रिगुणातीत म्हणजे? म्हणजे 3 गुणांच्या मध्ये, म्हणजे या भौतिक जगतामध्ये. का वर असं होतं, ते मराठी शब्द आहे ते त्रिगुण. भगवंत त्रिगुणातीत आहेत असं लिहिले का ते? हो. भक्त आणि भगवंत त्रिगुणातीत आहेत. हा, म्हणजे ते काय तर त्रिगुणांच्या वर, सॉरी क्षमा करा, मी 3 गुणांच्या मध्ये सांगितलं. त्रिगुणातीत म्हणजे काय तर दोघांमध्ये जे साम्य आहे ते काय, दिव्य असल्यामुळं ते त्रिगुणातीत आहेत. मराठी शब्दामध्ये अर्थामध्ये माझी चूक झाली, की ते त्रिगुणातीत म्हणजे 3 गुणांच्या वर त्या ठिकाणी. है ना, भगवंत हे त्रिगुणातीत आहेत, त्याच्यामुळे म्हणजे काय तर ते 3 गुणांच्या वर आहेत. है ना, असं. तर इथं आपण पाहिलं की सगळे इच्छेनुसार होतात व त्यामध्येच आपल्याला आनंद प्राप्त होतो. मी मागचं वाक्य विसरलो, खूप मोठं आहे हे. तर त्याच्या आधीचं वाक्य काय आहे की अं, काय आहे, वाचा कोणीतरी त्याच्या मागचं वाक्य काय? इच्छेनुसार होतात, त्याच्या अगोदर काय आहे? शुद्ध चेतनेमध्ये किंवा शुद्ध भावनेमध्ये आपली सर्व कर्मे परमेश्वराच्या इच्छेनुसार होतात व हा, त्यामध्येच आपल्याला आनंद बरोबर आहे. प्राप्त होतो. हा, जेव्हा आपण शुद्ध होऊ म्हणजे काय हो, हे जे प्रदूषण आहे, है ना, तर यापासनं, है ना, कोणतं प्रदूषण? हे भौतिक प्रकृतीचं जे प्रदूषण आहे त्यापासनं आपण मुक्त झाल्यावर आपण काय हो, शुद्ध भावना आणि शुद्ध चेतनेमध्ये आपण असू. है ना, मग त्यावेळेस काय होतं?
शुद्ध चेतनेमुळे आपण म्हणतो की जे शुद्ध भक्त असतात ते कसे भगवंतांच्या अधीन असतात. है ना. तर ते भगवंतांची इच्छा त्यांना समजते. त्या परमात्म्याच्या रूपामधून भगवंतांशी त्यांचा संपर्क असतो आणि ती जेव्हा त्यांना इच्छा समजते, है ना, तर ते काय करतात, ते परमात्म्याच्या इच्छेनुसारच, ते भगवंतांच्या इच्छेनुसारच ते कार्य करतात, जे शुद्ध भक्त असतात, है ना, ह्या भौतिक जगताच्या प्रदूषणापासून जे मुक्त झालेले असतात. आणि त्याच्यामधून मग त्यांना खूप आनंदाची प्राप्ती होते. तर या ठिकाणी सांगितलं की मग आता आपण तर अशुद्ध आहोत, है ना, तर मग अशुद्ध आहोत, तर आपण सर्व केलेले कार्य कसे असतील, अशुद्धच असतील, है ना. म्हणून काही लोक काय म्हणतात की तुम्ही या जगतामधले सगळे कार्य थांबवा, है ना, आणि काय करा, जंगलामध्ये निघून जावा, है ना, काहीच कार्य करू नका आणि स्वतःची शुद्धी करून घ्या अगोदर, है ना. कारण काही पण जर तुम्ही कार्य केलं तर ते कसं होणार आहे, अशुद्धच होणार आहे, है ना, कारण तुम्हीच अशुद्ध आहे, है ना. तुम्हीच भौतिक प्रकृतीनं प्रदूषित आहे, है ना. असं एक चुकीचं मत आहे, है ना. पण खरं मत काय आहे ते जे प्रभुपादांनी इथं सांगितलं, है ना, जेव्हा आपल्याला कळालं की आपण अशुद्ध आहे, तर आपले कार्य थांबवायचे नाही, तर आपल्याला काय करायचे, त्या कार्यानीच, है ना, आपलं शुद्धीकरण करून घ्यायचं, है ना. तर हे जे कार्य आहे, है ना, ज्यानं आपलं शुद्धीकरण होणार आहे, है ना, आणि ते कार्य काय आहेत, विशुद्ध आहेत, शुद्ध आहेत, है ना. अशी कार्य कोणती आहेत, तर ती भक्ती कार्य आहे, है ना. इथं ते प्रभुपाद काय करतायत, भक्ती कार्याची व्याख्या करतायत, है ना. काय आहे ती व्याख्या, है ना. तर आपल्याला समजलं की आपण या भौतिक प्रकृतीमुळे दूषित झालेले आहोत आणि दूषित झालेले असल्यामुळं काय आहोत की आपल्याला आता शुद्धीकरण करायचंय, है ना. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, समजा आपले जर कपडे आपण मळालेले आहे, है ना, त्यावर कोणता तरी डाग पडलाय, है ना, तर आपण काय करतो, त्याला आपण काहीतरी, हा, त्याला आपण एखाद्या जे लिक्विड आहे किंवा पावडर आहे त्याच्यामध्ये आपण त्याला भिजत ठेवतो, है ना. आणि मग ते भिजत ठेवून काय करतो, निघतो का बघतो आपण त्याला, थोडस असं दोन्ही हातानी काय म्हणणार त्याला, तोळतो, असं खालीवर असं त्याचं घर्षण करतो, है ना, आणि मग पाण्यामधून काढतो, है ना. आणि मग नाही कधी कधी निघतो डाग, नाही निघाला तर मग साबण लावून मग ब्रशने अजून त्याला आपण घासतो. हे काय करतो, आपण त्याचं शुद्धीकरण करतो या कपड्याचं, है ना, डागापासनं आपण शुद्धीकरण करतो, है ना. तर त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला समजलंय की आपण आपला हे जीवात्माच काय झालाय, दूषित झालाय, है ना, या प्रकृतीच्या संपर्कामुळं, आणि त्याला आता शुद्ध करायचे, तर ते कार्य काय, मग जसं आपण धुतो कपड्यांना, है ना, तसं जीवात्म्यांना जे धुण्याचं कार्य आहे, है ना, शुद्धीकरणाचं जे कार्य आहे, ते कार्य कोणतं आहे, भक्तीचं कार्य आहे, है ना. तर त्यालाच भक्ती म्हणतात. ही भक्तीची व्याख्या इथे एक प्रभुपादांनी, खूप व्याख्या असू शकतात, है ना, असं नाही की ही एकच व्याख्या आहे भक्तीची, है ना. पण या ठिकाणी आता संदर्भानुसार प्रभुपादांनी ही भक्तीची व्याख्या केलेली आहे. तर भक्तियुक्त कर्मे सर्वसाधारण कर्माप्रमाणेच दिसतात, है ना. हे जे भक्तीचं कार्य आहे, है ना, हे कसं दिसतं, हे एक कार्यच आहे ना, है ना. पण बाहेरून दिसायला कसं दिसतं, हे तसंच दिसतं, है ना. जे आपण जे कर्म करणार आहोत, दुसरं पुण्य कर्म किंवा पाप कर्म, है ना, हे जे करणार आहोत, आणि भक्तीचं कर्म हे जे आहे तिसरं, तर हे दिसायला बाहेरून कसे दिसतात, सारखेच दिसतात, है ना. पण मग अंतर काय आहे, ते दिसायला दिसतात, पण त्या दुसऱ्या कर्मांमुळे काय होतं, आपल्यामधले दोष वाढतच जातात, कमी नाही होत, है ना. बाहेरून दिसायला ते समान दिसतात, है ना, पण ते काय आहे, परिणाम त्यांचे वेगळे आहेत. परिणामामुळे आपल्याला समजतं की जे कार्य आहे, है ना, त्यांचे परिणाम कसे आहेत, दोषांनी पूर्ण आहे. आणि भक्तीचे कार्याचे जे परिणाम आहेत त्याचे काय आहेत? ते आपलं शुद्धीकरण करणार, है ना, ते आपले दोष काढून टाकणार, हे अंतर आहे, है ना. त्याच्यामुळं जे भक्त आहेत आणि बाकीचे जे लोक आहेत, है ना, हे बाहेरून दिसायला काही वेगळे नसतात, है ना. ते सारखे म्हणजे दिसण्यासाठी वेगळे, ते तिलक वगैरे असतो, त्यांच्या बाहेरून दिसणारे जे त्यांचे कार्य आहेत ते काही वेगळे नसतात, है ना. भक्तांचे कार्य आणि बाकीच्या लोकांचे जे कार्य आहे, है ना, ते बाहेरून दिसायला जवळजवळ सारखेच दिसते, है ना. ते पण दोघं पण ऑफिसला जातात, है ना, दोघं पण जे काही कार्य आहेत, है ना, ते सर्व करतात. पण मग अंतर कुठं आहे, की जे भक्ताचं जे कार्याचा जो परिणाम आहे त्याच्यामुळे काय होणार आहे, हे जे भौतिक प्रकृतीमुळे असलेलं काय आहे, प्रदूषण आहे, ते कमी होणार आहे. आणि जे अभक्तांच्या कार्यांचं जे
फळ आहे ते काय आहे, त्यांच्यामुळे हे प्रदूषण वाढतच जाणार. हम्म, ठीक आहे, हे फरक आहे. तर एखाद्या अज्ञानी मनुष्याला वाटेल फक्त सामान्य मनुष्याप्रमाणे, तर ह्याला जे माहिती नाहीये अशा व्यक्तीला काय वाटेल की या दोघांमध्ये काही भिन्नता नाहीये. ज्याला माहित नसतं भगवंतांची कार्य हे अशुद्ध चेतनेमुळे किंवा जड झालेल्या तर वेगळी असतात, हे ते प्रभुपादांनी पुढे सांगितलं. भक्त आणि भगवंत हे त्रिगुणातीत आहेत, है ना. म्हणजे काय आहे ते त्रिगुणांच्या वर आहेत, है ना, असा अर्थ आहे. आता विचारला होता प्रभूजींनी. परंतु आपण जाणले पाहिजे की सद्यस्थिती, है ना, ते आपण त्रिगुणातीत आहोत कधी आपल्या शुद्ध स्वरूपामध्ये, पण सध्या काय झालंय आपलं प्रदूषण आपलं झालेलं आहे. कशामुळे झालंय हे प्रदूषण, या भौतिक प्रकृतीच्या संपर्कामुळे. ठीक. स्पष्ट आहे एवढं. पुढचं वाचा कोणीतरी. तुम्ही हँड रेज करून ठेवत जावा, नाही तर आपल्याला वेळ, मी एकेकाला सांगत जातो ज्यांनी हँड रेज केलंय त्यांना वाचाय. आता वाचा कोणीतरी. मी वाचू का प्रभूजी? हा वाच. आपण भौतिक प्रकृतीमुळे अशुद्ध होतो तेव्हा आपल्याला बद्ध म्हटले जाते. स्वतःला भौतिक प्रकृतीची निर्मिती समजून खोटी चेतना प्रदर्शित केली जाते. याला मिथ्या अहंकार असे म्हणतात. देहात्मबुद्धीत रत असलेला स्वतःची वास्तविक स्थिती जाणू शकत नाही. मनुष्याला देहात्मबुद्धीतून मुक्त करण्यासाठीच भगवद्गीता सांगितली गेली आणि भगवंताकडून ज्ञान प्राप्ती करून घेण्यासाठीच अर्जुन या स्थितीत राहिला होता. आपण देहात्मबुद्धीतून मुक्त झालेच पाहिजे, कारण अध्यात्मवादी होण्याची ही पहिली पायरी आहे. ज्या मनुष्याला स्वतंत्र किंवा मुक्त होण्याची इच्छा आहे त्याने हे जाणणे आवश्यक आहे की तो म्हणजे हे भौतिक शरीर नव्हे. मुक्ती म्हणजे भौतिक चेतनेपासून स्वतंत्र होणे होय. श्रीमद भागवतात देखील मुक्तीची व्याख्या देण्यात आली आहे. मुक्तिर्हित्वान्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थितः. भौतिक जगातील अशुद्ध भावनेतून स्वतंत्र होणे व शुद्ध भावनेमध्ये स्थित होणे यालाच मुक्ती म्हटले जाते. भगवद्गीतेतील सर्व शिकवणीचा उद्देश या चेतनेचे जागृतीकरण करणे हाच होय. म्हणूनच गीतेच्या उपदेशाच्या शेवटी श्रीकृष्ण अर्जुनाला असे विचारतात की तू शुद्ध भावनेत स्थित झालास की नाही. शुद्ध भावनेत स्थित होणे म्हणजे भगवंतांच्या आज्ञांचे पालन करणे होय. हे शुद्ध भावनेचे सार सर्वस्व आहे. आपण भगवंतांचे अंश असल्यामुळे आपल्यात चेतना आधीपासूनच असतेच. तथापि भौतिक प्रकृतीच्या निकृष्ट गुणांद्वारे प्रभावित होण्याचे आपल्यामध्ये आकर्षण असते. परंतु भगवंत सर्वश्रेष्ठ असल्यामुळे हे आकर्षण त्यांना प्रभावित करू शकत नाही. परमेश्वर आणि सूक्ष्म जीवात्म्यांमध्येच हाच फरक आहे की आहे. ही चेतना किंवा भावना म्हणजे आहे तरी काय, ही भावना म्हणजे मी आहे. तेव्हा मी कोण आहे? अशुद्ध चेतनेच्या अंमलाखाली मी आहे, म्हणजे जे काही मला दिसते ते सर्व माझे आहे. मी भोगी आहे. प्रत्येक जीवात्मा स्वतःला भौतिक सृष्टीचा मालक व निर्माता समजत असतो व या भावनेवरच हे जग चालत असते. भौतिक भावनेचे दोन मानसिक भाग आहेत. एक म्हणजे मी निर्माता आहे व दुसरा म्हणजे मी भोगी आहे. परंतु वास्तविकपणे परमेश्वर हाच निर्माता व भोगता आहे आणि जीवात्मा हा परमेश्वराचा अंश असल्यामुळे तो निर्माता नाही व भोगताही नाही, तर एक सहयोगी आहे. जीवात्मा निर्माण केला जातो व भोगला जातो. उदाहरणार्थ, यंत्राचा एक भाग पूर्ण यंत्राबरोबर सहयोग करतो. शरीराचा एखादा अवयव पूर्ण शरीराबरोबर सहयोग करतो. हात, पाय, डोळे इत्यादी सर्व शरीराचे विविध अवयव आहेत, परंतु ते वास्तविक भोगता नाहीत. उदर किंवा पोट भोगता आहे. पाय चालतात, हात भोजन करण्यास मदत करतात, दात चरवण करतात आणि शरीराचे इतर सर्व अवयव उदरांच्या संतुष्टीसाठी कार्य करीत असतात. कारण संपूर्ण शरीराच्या रचनेचे पोषण करणारे उदर हे प्रमुख अवयव आहे. म्हणून सर्व काही उदराला अर्पण केले जाते. मुळाला पाणी घालून झाडाचे पोषण केले जाते आणि उदरभरण करून शरीराचे पोषण केले जाते. कारण शारीरिक स्वास्थ्यासाठी
सर्व अवयवांनी सहयोग करून उदरास अन्न पुरवठा केलाच पाहिजे. याप्रमाणे परमेश्वर हा निर्माता आणि भोक्ता आहे आणि आपण गौण जीवात्मे असल्यामुळे सहकार्य करून त्याला संतुष्ट करणे हे आपले कर्तव्य ठरते. ज्याप्रमाणे पोटाने ग्रहण केलेले अन्न शरीराच्या इतर सर्व अवयवांना मदत करते, त्याप्रमाणे असे सहकार्य आपल्याला खरोखर मदत करील. जर हाताच्या बोटांनी विचार केला की पोटाला अन्न देण्याऐवजी ते स्वतःच ग्रहण करावे, तर ती निराश होतील. सृष्टी आणि भोग करणारी सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे परमेश्वर. इतर जीव हे केवळ सहकारी असतात. जीवात्मे सहकार्याने सुखी होऊ शकतात. त्यांच्यातील संबंध हा मालक आणि सेवक यांच्यातील संबंधाप्रमाणेच असतो. जर मालक पूर्णपणे संतुष्ट झाला तर सेवकही संतुष्ट होतो. म्हणून जीवात्म्यामध्ये जरी निर्मिती करण्याची व भौतिक जगाचा भोग करण्याची प्रवृत्ती असली तरी वरील उदाहरणात स्पष्ट केल्याप्रमाणे त्यांनी परमेश्वराला संतुष्ट केलेच पाहिजे. निर्मिती आणि भोग करण्याची प्रवृत्ती जीवांमध्ये असते, कारण ती प्रवृत्ती भौतिक सृष्टीची निर्मिती करणाऱ्या परमेश्वरामध्येही आहे. म्हणून परम नियंत्रक ईश्वर, नियंत्रित जीव, विराट जगत, शाश्वत काळ आणि कर्म हे परम सत्याचे भाग आहेत, असे भगवद्गीतेत सांगितले आहे. हे सर्व पूर्णपणे एकत्र आले की त्या पूर्णत्वाला परम सत्य असे म्हणतात. हेच पूर्ण व परम सत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण होत. यांच्या भिन्न शक्तीमुळे सर्व काही प्रकट होत असते. ते स्वतः परिपूर्ण आहेत. हरे कृष्ण. धन्यवाद. तर मोठा परिच्छेद आहे. तर काय म्हणताय तिथं प्रभुपाद? तर प्रभुपाद सुरू करतायत की आपण कसे आहोत? सुरुवातीला अशुद्ध आहोत, है ना. कशामुळे अशुद्ध आहोत आपण? भौतिक प्रकृतीमुळे. हा, भौतिक प्रकृतीचा प्रभाव आपल्यामुळे झालाय. आपण मूळचे शुद्ध आहोत, है ना, कारण भगवंतांचेच अंश आहोत, है ना. तर त्याच्यामुळे हे अशुद्ध अवस्थेला काय म्हणतात? बद्ध जीव, है ना, जे जे म्हणतो आपण, है ना, हे बद्ध जीवात्मा आहे, असं का म्हणतायत? है ना. तर इथं स्पष्ट केलं. बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलं असेल भागवतम वगैरे, है ना, मध्ये शब्द येतो बद्ध जीव, है ना. तर त्याचा अर्थ काय? बद्ध जीव म्हणजे काय? तर असा जो शुद्ध जीव आहे, है ना, शुद्ध जीव जो भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे जो प्रभावित झालाय, है ना, त्याला काय म्हणायचं? बद्ध जीवात्मा, है ना. तर आपल्या सगळ्यांची आता जी परिस्थिती आहे, है ना, ते आपण कसे आहोत? सगळे हे बद्ध जीव आहोत, है ना. तर हे दिसतंय इथं जे आहे ते. काय कनेक्शन गेलं? स्क्रीन गेली का? नाही दिसत प्रभूजी. मला वाटलं. एक मिनिट, मी चालू करतो. नेटवर्क गेलं. ठीक आहे. दिसतंय आता? हो, हो दिसतंय. दिसतंय प्रभूजी. तर आता आपण वाचत होतो की बद्ध म्हणजे काय, है ना. तर बद्ध म्हणजे जो जीवात्मा असा की जो भौतिक प्रकृतीमुळे दूषित झाला, स्वतःला भौतिक प्रकृतीची निर्मिती समजून खोटी चेतना प्रदर्शित केली जाते. या बद्ध अवस्थेमध्ये काय असतं? जीवात्मा काय समजतो की आपण कशापासून तयार झालो? त्या भौतिक प्रकृतीपासूनच आपण तयार झालो. पंचमहाभूतांनीच आपण बनलेले आहोत, है ना. भगवंतांचे आपण अंश आहोत हा विसरतो या अवस्थेमध्ये, बद्ध अवस्थेमध्ये, है ना. आणि त्याप्रमाणेच काय करतो? त्याची विचार करण्याची पद्धती, चेतना तशीच वो दाखवून देतो आपल्या कार्यामधून, है ना. तर हे जे दाखवतो तो, है ना, त्याला काय म्हटलं जातं की मिथ्याहंकार, है ना. तर या मिथ्याहंकारामध्ये, है ना, तर काय करतो तो? ओळख आपली कशाशी करतो? या भौतिक प्रकृतीशी करतो, है ना. मी ह्या भौतिक प्रकृतीपासून बनलेला आहे, है ना, अशी त्याची ओळख असते. त्यालाच काय म्हणतात? त्याची देहात्मबुद्धी, है ना. म्हणजे त्याची काय? ही जी आत्मबुद्धी आहे, है ना, ही जी बुद्धी जी आहे, है ना, ती कशामध्ये आहे? देहात आहे, है ना. त्यालाच म्हटलं जातं
देहात्मबुद्धी है ना, ह्या शरीरामध्येच त्याचं चेतना आहे पूर्ण. आणि देहात्मबुद्धीमध्ये असल्यामुळं त्याला काय होतं की जी वास्तविकता आहे, तर काय आहे वास्तविक स्थिती त्याला जाणू शकत नाही है ना? काय आहे ती वास्तविक स्थिती? की आपण भगवंतांचे दास आहोत है ना. आपण काय आहोत? हे शरीर नाही, आपण आत्मा आहोत. हे वास्तविक स्थिती आहे. वास्तविक स्थिती म्हणजे सत्य परिस्थिती है ना, ही आहे. पण ते काय होतं त्याला, तो हे जाणूच शकत नाही. का नाही जाणू शकत? कारण तो स्वतःला काय करतोय, ओळख आपली या देहात्म बुद्धीसोबतच तो स्वतःची ओळख करतोय है ना. तर मनुष्याला देहात्म बुद्धीतून मुक्त करण्यासाठी, तर या बुद्धीमधून काढायचंय जेव्हा भगवत, तर हे कशासाठी सांगितलंय भगवंतांनी? हे हे भगवद्गीतेतच सांगितलंय की बाबा या देहात्म बुद्धीतून तू काढ, मुक्त हो है ना. कसं हो? तर आत्मा आहेस तू है ना, त्याच्याशी तुझी ओळख कर है ना. भगवंतांकडून ज्ञान प्राप्ती करून घेण्यासाठीच अर्जुन या स्थितीत राहिला होता है ना. तर अर्जुनाने ही स्थिती आपल्यासाठी स्वीकारली, असं त्याला काही गरज नव्हती है ना. भगवत त्याला सगळं काही माहित होतं है ना. ही एक भगवंतांची योजना होती की ते भगवद्गीता सांगू शकतील है ना. त्याच्यामुळं अर्जुनानं या स्थितीचा स्वीकार केलाय. आपण देहात्म बुद्धीतून मुक्त झालेच पाहिजे, खूप आवश्यक आहे है ना. जर झालोच नाही आपण देहात्म बुद्धीतून है ना, इथं सांगितलं की हे खूप आवश्यक आहे, हे झालेच पाहिजे है ना. असं नाही की तुम्हाला इच्छा असेल तर व्हा, असंच नाही, असं म्हणत नाही येतो है ना. हे केलंच पाहिजे, हे झालंच पाहिजे असं म्हणताय है ना. कारण अध्यात्मवादी होण्याची ही पहिली पायरी आहे. जर तुम्हाला अध्यात्मामध्ये प्रवेश करायचा आहे है ना, तर पहिल्यांदा तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या बुद्धीमध्ये की तुम्ही हे शरीर नसून तुम्ही आत्मा आहे है ना. ही पहिली पायरी आहे या अध्यात्माच्या रस्त्यावरची है ना. हे पहिलं पाऊल आहे या अध्यात्माच्या रस्त्यावरचं. तर त्याच्यानंतर म्हणतायत की ज्या मनुष्याला स्वतंत्र किंवा मुक्त होण्याची इच्छा नाही, त्याने हे जाणणे आवश्यक आहे की तो म्हणजे हे भौतिक शरीर नव्हे. तर जेव्हा आपण जाणू की आपण हे शरीर नसून आपण आत्मा आहे है ना, तेव्हाच आपल्याला इच्छा होईल मुक्त होण्याची. आणि आपण आपल्याला जर मुक्त होण्याची इच्छा आहे ना, तर आपण काय काय केलं पाहिजे? तर पहिल्यांदा आपण जाणलं पाहिजे की आपण शरीर नसून आत्मा आहोत है ना, असा अर्थ आहे. तर मुक्ती म्हणजे काय हो? मुक्ती पाहिजे, मुक्ती पाहिजे, आपण बऱ्याचदा है ना की मला मुक्त व्हायचंय है ना. तर मुक्त आपल्याला समजतं की मुक्त होणे म्हणजे काय. समजा आपल्याला काही त्रास होतोय है ना, ते विद्यार्थ्याला शिक्षकांपासून त्रास होतो है ना, तर तो विद्यार्थी काय म्हणतो की मला या वर्गापासून मुक्त व्हायचे है ना. वेळ झाली तो मुक्त होतो वर्गामध्ये है ना, शिक्षकांच्या त्रासामध्ये. तर तसंच हे मुक्ती म्हणजे काय, तर ही जी भौतिक चेतना आहे है ना, सध्या कुणाकडे आहे ही भौतिक चेतना? या बद्ध जीवात्म्याकडे है ना, जो ज्याच्याकडे ही देहात्म बुद्धी आहे है ना, अशा या बद्ध जीवात्म्याकडे ही जी चेतना आहे, त्याची बद्ध चेतना, प्रदूषित चेतना जी आहे है ना, त्याच्यापासून तेव्हा ज्याला मुक्ती मिळेल है ना, त्याची सुटका होईल है ना, ती मुक्ती. इथं जी मुक्ती आहे है ना, ती मुक्तीचे वेगवेगळे अर्थ असू शकतात है ना. जसं माझं खूप पोट दुखतोय है ना, आणि मला खूप त्रास होतो है ना. तर काय म्हणतो मी है ना, कधी याच्यातून माझी मुक्ती होईल त्या त्रासामधून है ना. तर तसंच हा, तर आता इथं मुक्ती म्हणजे काय, तर या भौतिक चेतनेमधून मुक्ती. श्रीमद भागवतात देखील मुक्तीची व्याख्या करण्यात आली. म्हणजे कोणत्या? या शुद्ध होण्याच्या है ना, भौतिक प्रदूषणामधून मुक्त होण्याची जी ही पद्धत आहे है ना, मुक्ती आहे है ना, तिची व्याख्या भागवतम मध्ये पण आहे. तर ते काय आहे ती व्याख्या? मुक्तिर्हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती है ना. तर काय म्हणतायत की, तर मुक्तिर्हित्वा अन्यथा रूपम, तर अन्य रूपामधून मुक्ती म्हणजे काय? स्वरूपेण व्यवस्थित है ना, म्हणजे स्वरूपामध्ये व्यवस्थित होणे आपण है ना. तर आपलं स्वरूप काय आहे? ते शुद्ध स्वरूप, आपण भगवंतांचे जे अंश आहोत है ना, तिथं आपण व्यवस्थितपणे येणं है ना. आणि ही जी आपली जे आता हे जे दुसरं रूप आहे, हे कोणतं आहे? प्रदूषित रूप, बद्ध जीवात्म्याचं जे रूप आहे, इथून आपली हे जे अन्य रूप आहे, अन्यथा जे रूप आहे, तिथून आपण हे जे आपलं जे मूळ रूप आहे, स्वरूप आहे, तिथं आपण व्यवस्थितपणे स्थित होणं है ना, यालाच काय म्हटले?
मुक्ती म्हटलंय. भागवतमध्ये अशा पद्धतीने त्याची व्याख्या केली. भगवद्गीतेतील सर्व शिकवणुकीचा उद्देश या चेतनेचे जागृती करणे हाच होय. तर हे सगळ्याचा जो उद्देश आहे, हे चेतना, हे विचार आपल्यामध्ये यावं. भगवद्गीता याच्यासाठी सांगितले की बाबा आता या जगतामध्ये तू प्रदूषित आहेस, है ना, आणि आता तुला शुद्ध व्हायचंय, है ना, त्याच्यासाठी तू भक्तीचे कार्य कर, है ना. तर हेच आपल्याला गीतेचा मुख्य उद्देश आहे. म्हणूनच गीतेच्या उपदेशाच्या शेवटी श्रीकृष्ण अर्जुनाला असे विचारतात की तू शुद्ध भावनेत स्थित झालास की नाही, तुझी भावना शुद्ध झाली की नाही, शरीरापासून तुझी भावना आत्म्याकडे गेली की नाही, है ना. ही भगवद्गीता ऐकून असं भगवंतांनी पण विचारले, है ना. की जसं विचारतात डॉक्टर पण, त्यांनी औषधं दिल्यानंतर आपण बरे झालो की नाही, है ना. तर त्याचा जो उद्देश होता तो पूर्ण झाला की नाही. कृष्णाने एवढी जी सांगितली गीता, है ना, तिचा उद्देश काय होता की अर्जुना तू शुद्ध भावनेत स्थित हो. है ना. तर आपल्या सर्वांना ही गीता जी आहे ती काय करणार आहे, शुद्ध भावनेमध्ये स्थित होण्यासाठी मदत करणार आहे. तर शुद्ध भावनेत स्थित होणे म्हणजेच काय, की आता जे आपण भगवंतांच्या आज्ञेचं आपण पालन करत नाही, कारण आपण सगळे आता अशुद्ध भावनेत आहोत. है ना. आणि मग काय तर आपल्याला या गीतेच्या अभ्यासातून समजतील की भगवंतांच्या आज्ञा काय आहे, है ना. आणि त्या मग आपण आज्ञांचं आपण पालन पण आपण करू शकतो, है ना. मग काय होईल, आपण या अशुद्ध भावनेतून शुद्ध भावनेत येऊ, है ना. आता आपल्याला बऱ्यापैकी भगवंतांच्या आज्ञा पण माहिती नाहीये, है ना. त्या पण आपल्याला माहिती होती आणि मग आपण त्यांचं आपण पालन पण करू. तर हे जे शुद्ध भावनेचे सार सर्वस्व आहे, है ना, आपण भगवंतांचेच अंश असल्यामुळे आपल्यात चेतना आधीपासून असतेच. है ना. तर हे सांगतायत की आपल्यामध्ये चेतना आहे, का आहे, पण भगवंतांचे अंश, नुसतीच चेतना नाही, तर आपण मूळचे कसे आहोत, शुद्ध चेतनेचे आहोत. है ना. तथापि भौतिक प्रकृतीच्या निकृष्ट गुण हे आपण वाचलेलं आहे, परंतु भगवंत सर्वश्रेष्ठ असल्यामुळे हे पण आपण वाचलंय की हे भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे. परमेश्वर आणि सूक्ष्म जीवात्म्यांमध्ये हाच फरक आहे, वाचलं. ही चेतना किंवा भावना म्हणजे काय आहे, तरी काय, है ना. ही भावना म्हणजे मी आहे कोण, है ना. मी सांगितलं होतं की आपण आपली ओळख कोणाशी करतोय, है ना, म्हणजे ही भावना आहे, मी आहे कोण, है ना. तर जेव्हा व्यक्तीची अशुद्ध भावना असते, त्याची अशुद्ध चेतना असते, तेव्हा ती कशाची ओळख करतो, तो मी म्हणजे काय, तर मला जे दिसतं सर्व काही, मला हे शरीर दिसतंय, जीवात्मा नाही दिसत, म्हणजे मी कोण आहे, शरीर आहे, है ना. मग हे शरीर कशाला दिलंय, माझ्या इंद्रियांद्वारे आनंद भोगण्यासाठी, है ना. या शरीरामध्ये मला इंद्रिय आहे, है ना, आणि ह्या इंद्रियांद्वारे मी काय करणार, या मला जे वस्तू दिसत आहेत या भौतिक जगतामध्ये, है ना, मला काय करतायत, दुसरे व्यक्ती दिसत आहेत, है ना, पदार्थ दिसत आहेत वेगवेगळे, है ना. तर काय करणार, मी दुसऱ्या व्यक्तींचा भोग घेणार, है ना, दुसऱ्या पदार्थांचा भोग घेणार, है ना, जे या भौतिक जगतामध्ये दिसत आहेत मला, है ना. अशा पद्धतीने प्रत्येक जीवात्मा स्वतःला भौतिक सृष्टीचा मालक, आणि तो समजतो काय स्वतःला, मी स्वामी आहे ह्या दुसऱ्या वस्तूचा किंवा दुसऱ्या व्यक्तीचा, जे काही भौतिक जगतात दिसतंय त्यांचा, है ना. मी मालक आहे, है ना. व निर्माता समजत असतो, व या भावनेवरच हे जग चालत असते, है ना. आणि असंच ही भावना आहे, है ना. म्हणूनच काय, हे भौतिक जगत चालतंय, ही भावना आधार आहे, है ना. की आपण शरीरासोबत आपली ओळख करतो आणि म्हणतो की हे मी हे शरीरच आहे, है ना, आणि मी भोगीच आहे, है ना, मी मालकच आहे, मी निर्माताच स्वतःला जो समजतो, है ना. ही जेव्हा भावना नष्ट होईल तेव्हा काय होईल, ही भौतिक जगतच नष्ट होईल सर्वांची, है ना. तर आपली एका दोघांची नष्ट झाली तर काय होईल, की आपलं भौतिक विश्व संपेल, है ना. पण जेव्हा हे पूर्ण भौतिक विश्व संपेल तेव्हा काय होईल, की असा जीवात्माच राहणार नाही, है ना, की ज्याच्यामध्ये अशी भावना आहे, है ना, की हे मी शरीरच आहे आणि त्या शरीराचाच मी भोगता आहे. तर असं ही भौतिक भावना असते. तर पुढे सांगतायत भौतिक भावनेचे दोन मानसिक भाग असतात. कोणते भाग आहेत त्या भौतिक भावनेचे, तर म्हणजे काय की मी निर्माता आहे, है ना, मी दुसरा भोगी आहे, म्हणजे काय, तर दोन भाग आहेत या भौतिक चेतनेचे, है ना. काय की तो सगळं मी काही पण निर्माण करू शकतो, है ना. म्हणतात की अं, काही पण आपण
इथं या जगतामध्ये निर्माण करू शकतो है ना, स्वतःच्या बळावर, असं तो समजतो. आणि दुसरं आहे की त्या जे काही मी निर्माण केलंय आणि जे काही मी कार्य करतोय त्याच्यामधून काय होणार, ते माझ्याच सुखासाठी आहे, माझ्याच अं, ते त्यांना जो भोगणारा व्यक्ती आहे तो कोण आहे, मीच आहे, मीच भोगी आहे आणि त्याच्यापासून मीच सुख प्राप्त करणार, असं तो समजत असतो अबद्ध चेतनेमधला व्यक्ती, जीवात्मा. परंतु वास्तविकता काय आहे, हे सगळं जग ज्यांनी बनवलंय है ना, आणि जे चालवतायत आणि जे नष्ट करणार आहेत है ना, ते परमेश्वरच आहे. आणि या सगळे जे काही कार्य आहे ते कुणाच्या प्रसन्नतेसाठी आहे, परमेश्वराच्याच प्रसन्नतेसाठी आहे है ना, तेच भोगता आहेत. आणि जीवात्मा हा परमेश्वराचा अंश असल्यामुळे तो निर्माता नाही व भोगताही नाही है ना. तर हे काय शुद्ध भावना आहे ना, ज्या जीवात्म्याला समजतंय की इथं जे काही होतंय है ना, मी करतोय पण तो कोण आहे, परमेश्वर आहे, तोच करतोय है ना, मी एक माध्यम आहे. त्याच्यामुळे भक्त काय म्हणतात नेहमी, की मी एक माध्यम आहे, मी एक इन्स्ट्रुमेंट आहे है ना, असं म्हणत असतात है ना. तर त्याच्यामुळे मागं हे कारण आहे असं दडलेलं है ना, की भगवंतच निर्माता आहे है ना, तेच करता आहे है ना. आणि जे काही होतंय ते केवळ भगवंतांच्याच प्रसन्नतेसाठी होतंय. तर हे कसं आहे बाबा है ना, कारण आपण हे ऐकलेलं नसतं पहिल्यांदा असं है ना. तर त्याच्यासाठी प्रभुपाद आपल्याला एका उदाहरणाद्वारे पण सांगतायत है ना. ते काय म्हणतायत की समजा एक यंत्र आहे, मशीन आहे है ना. तर तर त्या यंत्रामध्ये ते बरेचसे त्याचे भाग असतात, अवयव असतात है ना. आणि हे यंत्राचे जे भाग आहेत है ना, वेगवेगळे है ना, जसे आपल्या शरीराचे पण वेगवेगळे भाग आहेत, त्यांना आपण अवयव म्हणतो है ना. हे सगळ्यांचा सहयोग आवश्यक असतो. जर ते यंत्र जर व्यवस्थित चालायचंय है ना, तर ज्याच्यासाठी ते यंत्र बनवलंय तो तो व्यवस्थित जर चालवायचं असेल ते यंत्र, तर ते प्रत्येक भाग त्या यंत्रामध्ये चालणं आवश्यक आहे. तसं आपलं हे जर शरीर आपल्याला व्यवस्थित चालवायचंय है ना, तर या शरीरामधले जे अवयव आहेत वेगवेगळे है ना, हात पाय डोळे नाक कान है ना, असे जे हे अवयव आहेत, विविध अवयव है ना, ते पण व्यवस्थित चालले पाहिजे है ना. पण या शरीरामध्ये एकच आहे जो भोक्ता आहे है ना, तो कोण आहे है ना, जो आनंद प्राप्त करतो है ना प्रसादाद्वारे, तो कोण आहे, पोट आहे है ना. तर पाय पाय चालत राहतो है ना. तर हात काय करतो, फक्त ह्या पोटामध्ये अन्न टाकतो है ना, दात फक्त चावतात. तर हे सगळे जे कार्य करतात ते काय करतात, या पोटाच्या प्रसन्नतेसाठीच कार्य करतात. आणि सगळं काही मिळतं ते काय होतं, पोटालाच मिळतं. तसं झाडाचं पण कसं असतं, सगळं काही खायला प्यायला जे मिळतं है ना, ते झाडांच्या मुळालाच मिळतं. आणि असंच एक उदाहरण प्रभुपादांनी काय दिले, ईशोपनिषद मध्ये पण दिलेलं आहे, तुम्ही पाहिलं है ना. तिथं प्रभुपाद काय म्हणतात, की गाय जी आहे है ना, ती गाय काय करते, दूध देते है ना. आणि त्या दुधाचा उपभोग घेते का, नाही घेत है ना. ते गाईचं जे दूध आहे है ना, ते काय करतात की दुसरेच लोक पिऊन जातात है ना, तिचा बछडा पितो किंवा दुसरेच लोक, गाईचा जो मालक आहे है ना, तोच घेतो है ना. तर त्याचप्रमाणे है ना, तर आपल्याला समजतं की आपला कोटा काय आहे है ना, ते आपल्याला निर्धारित केलेलं काय आहे है ना, त्याचाच आपण उपभोग घेऊ शकतो, असं त्या ठिकाणी सांगतात प्रभुपाद ईशोपनिषद. कारण शारीरिक स्वास्थ्यासाठी सर्व अवयवांनी सहयोग करून उदरास अन्न पुरवठा केलाच पाहिजे. तर आता इथं काय आपल्याला इथून शिकण्याचा मुद्दा काय आहे, इथं जे उदाहरण दिलं यंत्राचं है ना, झाडाच्या मुळाचं है ना, आणखीन काय दिलं, पोटाचं है ना. म्हणजे इथं उदाहरण काय आहे, की बाबा एखाद्याला प्रश्न पडू शकतो है ना. काय प्रश्न पडू शकतो, अरे मग मी माझ्या आनंदासाठी नाही कार्य करायचे है ना, तर भगवंतांच्या आनंदासाठी कशी काय कार्य करणार, करायला पाहिजे है ना. जो अगोदर मुद्दा सांगितला प्रभुपादांनी, ते आपण कार्य करायचे ते काय, मी भोगता आहे असं समजून नाही, तर भगवंत भोगता आहे है ना, असं समजून कार्य करणं है ना, हे खूप आवश्यक आहे. तर तसं कसं काय हे आवश्यक आहे, जसं हे हात कार्य करताय है ना, हाताकडनं आपण शिकलं पाहिजे. हे हात काय म्हणतायत, की हे पोटा तू भोगतायस, मी सगळं तुझ्यामध्ये टाकतो है ना, हे शिकवायचंय या उदाहरणामध्ये है ना.
तर जेव्हा झाडाच्या मुळाला पाणी टाकलं जातं है ना, तेव्हा झाडाच्या फांद्या किंवा जे पत्ते आहेत है ना, तर ते जे पानं आहेत है ना, तर ते काय ते पाणी शोषून घेण्याचा प्रयत्न नाही करत. म्हणजे झाडाचं जे खोड आहे है ना, ते म्हणत नाही की हे पाणी मी शोषलं पाहिजे है ना. त्यांना माहिती आहे कोणासाठी आहे है ना. तसंच या भौतिक जगतामधले जे सगळं आहे है ना, ते कुणाच्या सुखासाठी आहे? भगवंतांच्या सुखासाठी आहे है ना. हे समजणं खूप आवश्यक आहे है ना. हे महत्वाचं आपल्या इथं हे तत्व आहे है ना, की जे आपण या उदाहरणांच्या माध्यमातून शिकलं पाहिजे है ना. असं यासाठी हे उदाहरणं प्रभुपादांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. तर आता पुढे पुन्हा ते मुद्द्यावर येत आहेत आणि सांगतायत की सृष्टी आणि भोग करणारी सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे परमेश्वर आहे. तर इथं सांगतायत की भोग करणारी हे ना, आपण आपल्यासाठी नाहीये हे भोग है ना. जसं अन्नाचा जो भोग आहे हात करूच शकत नाही है ना. हातानं जर म्हटलं की मला अन्नाचा भोग करायचा आहे ना, तर ते शक्य आहे का? नाही. तसंच एखाद्या जीवात्म्यांनी जर म्हटलं माझ्या प्रसन्नतेसाठी तुम्ही कार्य करा है ना, तर ते शक्य नाही. आणि किंवा तो स्वतः आपल्या स्वतःच्याच प्रसन्नतेसाठी कार्य करतोय है ना, तर ते अयोग्य आहे है ना. कारण तसं नाहीच आहे. तसं केलं तर काय होणार आहे? ते दोष आपल्यामधले वाढतच जाणार आहेत, दुःख वाढतच जाणार आहे. तर खरी पद्धत काय? तर आपण सगळ्यांनी मिळून भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य केलं पाहिजे. तर इतर जीव हे केवळ सहकारी आहेत है ना. तर आपले हे जे जीव आहेत है ना, ते आपल्या भोगासाठी नाही आहेत है ना, तर ते भगवंतांच्या भोगासाठी आहेत. ते केवळ सहकारी आहेत आपल्याला भगवंतांपासून है ना. अं, 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 भगवंतांना कसं आपण भोग देऊ शकतो यामध्ये ते केवळ आपले सहकारी होऊ शकतात. जीवात्मे सहकार्यानेच सुखी होऊ शकतात है ना. जसं आपला हात है ना, हे जेव्हा सहकार्य करतो कोणासोबत? या पोटासोबत है ना, तेव्हाच त्याला काय होणार? मग हे जेव्हा पोटाला तो सहकार्य करतो किंवा हे पोटाला जो खाऊ घालतो है ना, जेव्हा पोट काय करेल हो? या अन्नाची प्रक्रिया करेल है ना. आणि ह्या अन्नाची प्रक्रिया केल्यानंतर काय तयार करेल? शक्ती तयार करेल है ना. जेव्हा आपण त्याला म्हणतो की अन्न पचन झालं त्यावेळेस काय होतं? या अन्नाचं हे रूपांतर होतं आणि काय म्हणतात शक्ती त्यापासून रूपांतरित होतं या अन्नाचं रूपांतर. प्रभूजी तर समजा आवाज येत हाताने जर नाहीये. आला आला. हा केव्हापासून येत नव्हता आवाज? दोन काय एक ऐकलं तुम्ही? सेकंदासाठी. ओके ओके ठीक आहे, मग एवढं काही मोठं हेच नाही झालं. तर हे विषय आपल्या या ठिकाणी हे चालू होता की अं, की हे सहकारी आहे ना, जे म्हणतायत प्रभुपाद या ठिकाणी सहकारी आहेत है ना. तर ते कसे आहेत की जसं हे हातानं जे सहकार्य करायचंय है ना, तर ते कोणासोबत करायचं? या पोटासोबत. आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे? तो पोटाला अन्न देणार आहे आणि पोट त्याला शक्ती देणार आहे कार्य करण्यासाठी है ना. पण जर समजा हाताने म्हटलं की काय मी सहकार्य नाही करणार, जे काही अन्न असेल ते मी आता तुला नाही पुरवणार, मीच घेणार. ते अन्नाचा उपभोग घेऊ शकतं का हात? त्याचं शक्तीमध्ये रूपांतर करू शकत नाही. तर असं त्याने पोटासोबत जर सहकार्य नाही केलं तर त्याला शक्ती पण नाही मिळणार. तर असं होतं. तर त्याच्यामुळं जीवात्म्यानं समजलं पाहिजे की जर समजा जेव्हा या जगतामधल्या वस्तू आहेत है ना, त्याचा जर मीच आनंद घ्यायला लागलो है ना, भगवंतांना आनंद देण्याच्या ऐवजी, तर काय होणार आहे? ह्या हातासारखंच होणार आहे की जे हात म्हणतोय की मी आता पोटाला खाऊ नाही. त्याच्यामध्ये ह्या जीवात्म्याचंच नुकसान आहे है ना. की त्या जीवात्म्याला जसं हाताला शक्ती नाही मिळणार तसं ह्या जीवात्म्यालाच त्याचं काय होणार? शुद्धीकरण पण नाही होणार, जे भगवंत त्याचं शुद्धीकरण करणार आहे है ना. आणि जसं हे हात पोटाला खाऊ घालते है ना, त्याची क्रिया आहे. तसं आपण भगवंतांना जी प्रसन्न करतोय ती जी क्रिया आहे त्यालाच आपण काय म्हणतो? भक्ती क्रिया म्हणतो है ना. ही भगवंतांना जी संतुष्ट करण्याची प्रसन्न करण्याची जी क्रिया आहे है ना. भगवंत हे सगळ्यांचे भोग करण्यासाठी बनलेले आहे है ना. सगळ्या गोष्टी त्यांच्या सुखासाठी बनलेल्या आहेत है ना. हे समजणं है ना. आणि त्यासाठी कार्य करणं म्हणजे हे जे कार्य करणं जे आहे है ना, ते काय आहे? तर भक्ती आहे है ना. अशा पद्धतीनं प्रभुपादांनी आपल्याला हे तत्व इथं सांगितलेलं आहे.
तर यासाठी आपण भगवंतांना प्रभुपाद इथं लिहित आहेत है ना. तर या उदाहरणामध्ये सांगितल्याप्रमाणे परमेश्वराला आपण संतुष्ट केलेच पाहिजे है ना. दुसरा मार्ग नाहीये आपल्या समोर है ना. तर काय केलं आपण, हे काय आहे आपल्यासाठी बंधनकारक आहे है ना, कंपल्सरी आहे है ना, की आपण काय केलं पाहिजे, आपल्याला स्वतःच्या प्रसन्नतेसाठी नाही है ना, तर काय आहे, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठीच कार्य केलं पाहिजे है ना. आणि हे केलंच पाहिजे म्हणतायत प्रभुपाद कार्य है ना. हे कार्य केलं नाही तर आपलंच त्याच्यामध्ये नुकसान आहे, आपलं हित नाहीये त्यामध्ये. तर निर्मिती आणि भोग करण्याची प्रवृत्ती जीवात्म्यामध्ये असते है ना. असं नाहीये की आपण खूप शुद्ध आहोत है ना. हे सगळ्यामध्येच भावना आहे है ना. आपण जेव्हा आपल्याला हे भौतिक शरीर मिळालंय है ना, असं, तर ह्याच्यापासून कोणी मुक्त नाहीये है ना. मुंगीपासून पूर्ण ब्रह्माजी पर्यंत है ना, सर्व जे काय आहे हे दूषितच झालेले आहे है ना. आपण काही शुद्ध नाही आहोत है ना. तर आपण दूषित नाही आहोत है ना, असं म्हणणं पण काय, ही गर्वाची भावना आहे है ना. त्यामुळं आपण दूषित झालो आहोत है ना, असं आपल्या प्रत्येकालाच स्वीकार करावं लागणार आहे है ना. आणि म्हणून जे परम नियंत्रक ईश्वर आहेत आणि आपण कसे आहोत, नियंत्रित जीवात्मे है ना. आणि हे जे विराट जगत आहे है ना, तर हे काय आहे, आणि कर्म, हे ज्या 5 गोष्टी आहेत, 5 जे विषय आहेत भगवद्गीतेचे, हे काय आहेत, परम सत्याचेच, भगवंतांचेच भाग आहेत है ना. त्यांचंच वर्णन या गीतेमध्ये, गीतेचे 5 मुख्य विषय आहेत असं आपल्या आचार्यांचं पण मत आहे. आणि तिथूनच प्रभुपादांनी इथं लिहिलंय त्यांचं पण मत या उपोद्घातामध्ये हे ना. असं हे मत हे भगवद्गीतेमध्येच सांगितलंय. हे 5 विषय तिथलेच आहेत ना, त्याच्यामुळे हे परम सत्याचेच भाग आहेत. आणि तिथंच आपल्याला हे भगवद्गीतेत शिकायला मिळेल या 5 गोष्टींबद्दल, 5 विषयांबद्दल. हे सर्व पूर्णपणे एकत्र आले की त्या पूर्णत्वाला परम सत्य असे म्हणतात. या 5 विषयांना मिळून काय नाव दिलंय, तर परम सत्य. परम सत्य म्हणजे काय, असं पण आपल्याला प्रश्न असू शकतो, ते पण इथं प्रभुपादांनी सांगितलेलं आहे. तर परम सत्य म्हणजे काय, हे जेव्हा हे 5 विषय जेव्हा एकत्र येतील त्याला परम सत्य म्हटलं आहे. हेच पूर्ण व परम सत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि तेच कोण आहेत, तर कोणाच्या ठिकाणी हे 5 विषय एकत्र येणार आहेत, तर ते आहेत श्रीकृष्ण है ना. तेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. त्यांच्या भिन्न भिन्न शक्तीमुळे सर्व काही प्रकट होत असते. ते स्वतः परिपूर्ण आहे. त्यांच्यामध्ये कोणताच दोष नाहीये. ते दिव्य आहेत आणि ते परिपूर्ण आहेत. तो बिना दोषाचे आहेत है ना. ते भौतिक प्रकृतीमुळे प्रभावित नाही होत है ना. पण वास्तविकता काय आहे, ही प्रकृतीच त्यांच्या अधिकाराखाली आहे, आधिपत्याखाली आहे. आणि असं ते म्हणतात, मया अध्यक्षेन प्रकृती, या श्लोकाचा जो अर्थ आहे है ना, तर तो काय, भगवंतांच्या अध्यक्षतेखाली ही प्रकृती आहे असं भगवंतांनी सांगितलं. पुढचा परिच्छेद वाच. हरे कृष्ण प्रभूजी, वाचू. हा वाच. भगवद्गीतेत असेही सांगण्यात आले आहे की निर्विशेष ब्रह्म सुद्धा भगवंताहून कनिष्ठ आहेत. ब्राह्मण ही प्रतिष्ठा हम. सूत्रात ब्रह्माची तुलना सूर्याच्या किरणाबरोबर करण्यात आली आहे. निर्विशेष ब्रह्म म्हणजे भगवंताच्या शरीराचे देदीप्यमान किरण आहे. निर्विशेष ब्रह्म तसेच परमात्मा याचा आंशिक साक्षात्कार म्हणजे परम सत्याचा अपूर्ण साक्षात्कार होय. 15व्या अध्यायात दाखवून दिले आहे की श्री भगवान किंवा पुरुषोत्तम हे निर्विशेष ब्रह्म आणि परमात्माच्या आंशिक साक्षात्कार या दोघांच्या पलीकडे आहे. श्री भगवान यांना सच्चिदानंद विग्रह असेही म्हटले आहे. ब्रह्मसंहितेचा आरंभ पुढील प्रमाणे होतो. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिराधे गोविंद सर्व कारणम. गोविंद श्रीकृष्ण हेच सर्व कारणाचे कारण आहेत. हे सच्चिदानंद रूप असून अनादि कारण आहेत. निर्विशेष ब्रह्माचा अधिकारण साक्षात्कार आहे, म्हणजे अनादि नाही, अधिकारण. आदि कारण आहेत. निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार म्हणजे त्याच्या सत नित्यत्व स्वरूपाचा साक्षात्कार होय. परमात्मा साक्षात्कार म्हणजे त्याच्या सत चित शाश्वत ज्ञान या स्वरूपाचा साक्षात्कार होय. परंतु भगवान श्रीकृष्ण यांचा साक्षात्कार म्हणजे सत चित आणि आनंद, नित्य अस्तित्व, ज्ञान आणि आनंद या तिन्ही स्वरूपाचा पूर्ण विग्रह आणि व्यक्तिमत्वामध्ये साक्षात्कार होय.
हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता या ठिकाणी सांगितलंय की या परम सत्याबद्दल. तर मागचा जो परिच्छेद आहे तर तिथं शेवटी प्रभुपादांनी काय सांगितलं की हे परम सत्य काय आहे, जिथं हे 5 विषय एकत्र आले है ना, जे भगवद्गीतेचे जे मुख्य विषय आहेत है ना, तर एकत्र आलेत अशाला परम सत्य म्हटलेलं आहे. पण आता हे जे परम सत्य आहे है ना, तर गीतेमध्ये आणखीन पण आपल्याला सांगितलंय की हे निर्विशेष ब्रह्म सुद्धा भगवंतांहून कनिष्ठ आहे. ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम. तर हे परम सत्य आहे. तर याचे 3 स्तर असतात असं भागवतम मध्ये सांगितलंय, तुम्ही ऐकलं असेल है ना. तर काय की ब्रह्मण, परमात्मा आणि भगवान है ना. जो सगळ्यात निम्न स्तर असतो तो आहे ब्रह्मन, आणि त्याच्यावरचा परमात्मा है ना, आणि भगवान है ना. यासाठी एक हे 3 समजण्यासाठी ईशोपनिषद मध्ये पण आहे. आणि काय मुख्य उदाहरण काय असतं हे 3 स्तर समजण्यासाठी? एखादं उदाहरण सांगू शकता तुम्ही? जे प्रभुपाद वगैरे आपण नेहमी जे उदाहरण सांगतो, ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान, हे कसे वेगवेगळे स्तर आहेत परम सत्याचे. तुम्ही सांगू शकता की काय आहेत हे वेगळे स्तर? तर आपण कोणाचं उदाहरण हरे वापरतो कृष्ण. नेहमी? हा, बोला बोला. सूर्याची किरण आणि स्वतः हा सूर्य हे आहे. हा, तर काय आहे? व्यवस्थित सांगा. सूर्य भगवंत साक्षात आहेत आणि जे सूर्यापासून तेज निघते ते भगवंताचे दिव्य कांती आहे. हम्म. आणि सूर्याचे तेज आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगावे लागेल की या हरे उदाहरणामध्ये ब्रह्मन काय आहे, परमात्मा काय, भगवान आहे. हरे उदाहरण कृष्ण. तर बरोबर घेतलंय तुम्ही. हा हा, सांगा हरे माताजी. कृष्ण हा, प्रभू. सांगा सांगा. भगवंतांचं दिव्य तेज हे ब्रह्म आहे हम्म. आणि परमात्मा प्रत्येकाच्या अंतरात्म्यात असलेले भगवंत हे परमात्मा रूपात आहेत हो. आणि परिपूर्ण भगवंत हे भगवंत. हा, जे कुठे आहेत? आपल्या धामामध्ये आहे है ना, पूर्ण पुरुषोत्तम भगवान. गोलक असं हे धामात. वास्तविकता सांगितलं है ना. आता जे माताजींनी उदाहरण दिलं होतं सूर्याचं है ना, तर या उदाहरणामध्ये कशा आहेत या 3 गोष्टी? म्हणजे इथं आपल्याला काय, आपण इथं पृथ्वीवर आहेत या ठिकाणी आणि असं वर सूर्य आहे है ना, दिसतोय. तर आपल्याला काय येतं पृथ्वीवर, हे सूर्याची जी किरणं येतात है ना, तर हे किरणं येतात है ना. तर या किरणांना त्यांनी काय समजलंय, किरणाची ह्या उदाहरणामध्ये काय म्हणतात, हे किरण म्हणजे काय आहे, तर हे ब्रह्मण आहे है ना. आणि मग त्यानंतर काय येतो, जी किरण येतात की हा सूर्य काय आहे, गोल आहे, गोळा आहे है ना, तो एक ग्रह आहे है ना. तर हे जो ग्रह आहे त्याला त्यांनी काय म्हटलंय, परमात्मा असं म्हटलं है ना. आणि जेव्हा ते आपण ग्रहावर जाऊ तिथे आपल्याला काय कळेल, जो सूर्यदेव आहे है ना, विवस्वान, त्याला जेव्हा आपण हे उदाहरणामुळे जेव्हा सांगू तेव्हा त्या सूर्यदेवाला काय म्हटलंय की भगवान असं म्हटलंय उदाहरणामध्ये है ना. म्हणजे या उदाहरणाचा फायदा काय होतो, या उदाहरणामधून आपल्याला समजतं की आता हे सूर्य आहे पण मी इथं पृथ्वीवर आहे है ना. तर काय होतंय की मला इथून सूर्याची काय दिसताय, तो फक्त किरणच दिसताय है ना. आणि असा एक गोळा दिसतोय है ना, आणि तिथं काय या किरणांचा तो स्रोत आहे है ना. आणि मग किरणच दिसतंय. पण मुख्यतः माझा जो संपर्क होतोय तो प्रकाशासोबत, सूर्याच्या किरणांसोबतच होतोय है ना. म्हणजे मला सूर्याचं हे पूर्ण दर्शन घडतंय का? नाही है ना. म्हणजे हे जे किरणाद्वारे मी जे सूर्याचं दर्शन करतोय हे काय, हे खूप कनिष्ठ स्तरावरलं है ना. म्हणजे हे खूपच प्राथमिक समज आहे है ना. जे ह्या 3 जे समज आहेत भगवंतांबद्दल है ना, कोणते आहेत, ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान है ना, अशा रूपामध्ये ज्या समज आहेत तर त्या कशा आहेत, सूर्याला जसं आपण समजतोय है ना, की केवळ आपण किरणच म्हणतोय है ना, केवळ प्रकाशच म्हणतोय या रूम मध्ये बसून है ना. जेव्हा सूर्य इथं येईल त्या प्रकाशाच्या माध्यमातून खिडकीमधनं है ना, तर आपण त्याला काय समजतोय, तर हे खूपच प्राथमिक अवस्था आहे सूर्याच्या ज्ञानाची. जसं ही जी ब्रह्मन, जसं आपण जर भगवंतांना ब्रह्मन समजतो कोणी व्यक्ती है ना, तर ते हे पण काय हो, पूर्ण ज्ञान आहे का त्याचं? ते खूप कनिष्ठ ज्ञान आहे भगवंतांबद्दलचं है ना.
पूर्ण ज्ञान नाहीये हे. है ना? तर तसंच मग दुसरं घेतात ते, पुढची पायरी चढतात आणि काय म्हणतात ते, की हे सूर्य काय आहे, एक ग्रह आहे. समजा जर कोणी सूर्य ग्रहावर गेलं तर त्याची समज काय होते, की हे सूर्य एक ग्रह आहे. तशा पद्धतीनंच जर अध्यात्मापुढे जर पुढचा स्तर जर कोणी गाठला तर तो काय समजतात, की भगवंत हे परमात्म्याच्या रूपामध्ये आहे, है ना? केवळ त्याच रूपामध्ये आहे असं तो समजतो, है ना? तर हे जरा त्याच्या वरचा स्तर आहे, पण तो सर्वोच्च स्तर नाही. तर सर्वोच्च स्तर म्हणजे काय हो, तर जसं समजणं की सूर्य हा एक व्यक्ती आहे, है ना, सूर्य देव आहे, है ना. जसं आपल्याला नाव पण येणार आहे आता, अं, चौथ्या अध्यायामध्ये आपण ऐकणार आहोत, त्याचं नाव विवस्वान आहे, है ना. तर तर अशा पद्धतीनं, है ना, की हे काय आहे, सूर्याला समजण्याचे पण स्तर आहेत. तसेच हे भगवंतांना पण समजण्याचे काय आहेत, स्तर आहेत. आणि ते कोणते आहेत, ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान, है ना. असा हा उद्देश आहे, है ना, जो की आपल्याला या उदाहरणाद्वारे सांगितलेला असतो, है ना, सूर्याच्या. तर हे आवश्यक आहे. असंच एक रेल्वेचं पण, ट्रेनचं पण एक उदाहरण देतात, है ना, प्रभुपाद. काय आहे ते, कोणी ऐकलंय तुमच्याबद्दल ट्रेनचं उदाहरण? तुम्ही स्पष्ट करा आता, मी कसं हे स्पष्ट केलं तसं कोणी करू शकतं. ट्रेनचं काय उदाहरण आहे, की कशामध्ये तिथं पण आपल्याला प्राथमिक समज असते, मग पुन्हा समज वाढते आणि सर्वोच्च समज पण आपल्याला प्राप्त होते. ऐकलंय तुमच्यापैकी कोणी? ऐकलंच नाही? ऐकलं नसेल तर जाऊ, ट्रेनच्या ह्याच्यातून कसं सांगतात? ठीक. तर कसं सांगतात ट्रेनच्या ह्याच्यामधून, जेव्हा आपण प्लॅटफॉर्मवर थांबलेलो आहोत, है ना, तर आपल्याला काय दिसतं ट्रेनचं पहिल्यांदा? है ना. ट्रेनचे इंजिन दिसतं. त्याच्या अगोदर समजा आपण अंधारामध्ये थांबलोय, है ना, बरोबर आहे. जर आपण उजेडामध्ये असेल तर इंजिन दिसेल, है ना, पण ज्यावेळेस आपण अंधारामध्ये थांबलोय, है ना, तर इंजिन दिसण्याच्या पण अगोदर आपल्याला ते पुढचा त्याचा लाईट दिसेल, प्रकाश दिसेल, है ना. तर ही प्राथमिक समज झाली, किंवा तिकडून ट्रेन येते रुळावरनं, है ना, मी इथं प्लॅटफॉर्मवर थांबलेलो आहे, है ना. तर आपल्याला पहिल्यांदा वाटेल की प्रकाश म्हणजेच ट्रेन आहे, है ना. मी कधी आयुष्यात ट्रेन जर नाही बघितली तर मला काय वाटतं, हा प्रकाश म्हणजेच ट्रेन आहे, तिकडून ट्रेन येते. मग पुन्हा त्याच्यानंतरची जी प्राथमिक अवस्था काय, की जेव्हा आपल्याला इंजिन दिसत, है ना, जेव्हा ट्रेन जवळ आली, आणि मला वाटेल, जर मला माहिती नाहीये, मी कधी ट्रेन बघितलीच नाही, तर मी काय समजेल की इंजिन म्हणजेच ट्रेन आहे, है ना, हे झालं परमात्मा. आणि जर त्या प्रकाश बघितला ते झालं झालं ब्रह्मांचा समज, है ना. म्हणजे काय, आणि मग जेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्मवर लागेल तेव्हा मला दिसेल की इंजिनासोबत डबे आहेत, है ना, आणि त्याच्यामध्ये असे बर्थ आहेत, बसण्याच्या झोपण्याच्या जागा पण बनवलेल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये व्यक्ती पण आहे, है ना. हे सगळं मला दिसल्यानंतर जसं मला ट्रेनची पूर्ण समज प्राप्त होईल. तर हे कसं आहे, भगवान साक्षात्कार झाल्यासारखं आहे. अशा पद्धतीने हे दोन प्रमुख उदाहरणं आपल्याला सांगितलेले असतात पुन्हा पुन्हा, है ना. कशासाठी, आपल्याला समजावं की हे ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान हे कसे, भगवंतांना जी समज आहे भगवंतांबद्दलची, त्याचे काय आहेत, स्तर आहेत वेगवेगळे, है ना. सगळ्यात जो प्राथमिक स्तर आहे तो ब्रह्मन आहे, है ना. त्यानंतरचा जो वरचा स्तर आहे तो परमात्मा स्तर आहे, आणि त्यानंतर जो वरचा स्तर आहे तो काय आहे, भगवान स्तर आहे, है ना, पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचा स्तर आहे, है ना. हे आपल्याला समजून येईल. ठीक आहे, तर मग पुढे चलूया आपण. पुढे म्हणतायत की निर्विशेष ब्रह्म तसेच परमात्मा यांचा आंशिक साक्षात्कार म्हणजे परमसत्याचा अपूर्ण साक्षात्कार, है ना. तर जर केवळ आपण ब्रह्मन बद्दलच समजलो, है ना, जर केवळ आपण ट्रेनच्या प्रकाशाबद्दलच समजलो, तर ही काय आहे, ट्रेन बद्दलची आपली अपूर्ण समज आहे, है ना. त्याप्रमाणे हे ब्रह्मन आणि परमात्मा साक्षात्कार हे कसे आहेत, अपूर्ण समज आहेत आपल्या भगवंतांबद्दलच्या, असं आपण समजलं पाहिजे. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये हे दाखवून दिलं आहे की भगवान किंवा पुरुषोत्तम हे निर्विशेष ब्रह्म आणि परमात्म्याच्या आंशिक साक्षात्कार या दोघांच्याही पलीकडे आहे, है ना. तर हे भगवान काय आहे, हे ब्रह्म आणि परमात्म्याचा, है ना, हे जो साक्षात्कार आहे हे पण ठीक आहे, बरोबर आहे, है ना. हे पूर्ण काही चुकीचं नाहीये, पण ते कसं आहे, आंशिक आहे, पूर्ण नाही. पूर्ण काय आहे, तर भगवंतांचा पूर्ण पुरुषोत्तम या रूपामध्ये साक्षात्कार हेच पूर्ण साक्षात्कार आहे.
श्री भगवान यांना सच्चिदानंद विग्रह असे म्हटले जाते. ब्रह्मसंहितेचा आरंभ पुढील प्रमाणे होतो. तर कुठं म्हटलंय हे सच्चिदानंद विग्रह? तर ब्रह्मसंहितेमध्ये म्हटलंय भगवंतांना, है ना. तो साक्षात्कार भगवंतांबद्दल पूर्णपणे जाणणे म्हणजे काय आहे, की भगवंत हे सच्चिदानंद विग्रह आहे. तो साक्षात्कार म्हणजे काय आहे? भगवन साक्षात्कार, भगवंतांबद्दल पूर्णपणे जाणणे असं म्हणताय प्रभुपाद. हे ब्रह्मसंहितेमध्ये कोणाचा साक्षात्कार आहे? हा ब्रह्माजींचा साक्षात्कार. तो त्यांनी ब्रह्मसंहितेत लिहिलेला आहे. तिथं काय म्हटलंय? ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारणम. काय म्हणतायत तिथं ब्रह्माजी? तर ते म्हणतायत की गोविंद श्रीकृष्णच हे काय आहेत? परम कृष्ण, तेच काय आहेत? सर्व कारणांचे कारण आहेत, सर्व कारण कारणम. ते सच्चिदानंद आहेत. सच्चिदानंद विग्रह म्हणजे सच्चिदानंद रूप असून ते काय? अनादिरादिर गोविंद, ते आदी कारण आहे. सगळ्यात आधी ते आहेत या सृष्टीमध्ये, है ना, असं सांगतायत. त्यांच्या अगोदर काहीच नाहीये, है ना. सगळ्यात जे मूळ कारण आहे ते कोण आहे? भगवंत आहे. निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार म्हणजे त्यांच्या सत स्वरूपाचा साक्षात्कार होय. परमात्मा साक्षात्कार म्हणजे त्यांच्या सत चित या स्वरूपांचा साक्षात्कार होय. परंतु भगवान श्रीकृष्ण यांचा साक्षात्कार म्हणजे सत चित आणि आनंद या तिन्ही स्वरूपाचा पूर्ण विग्रह किंवा व्यक्तिमत्वामध्ये साक्षात्कार होय. तर ते सांगतायत की हे सत चित आनंद याच्यामध्ये किती शब्द आहेत? तो 3 शब्द आहेत, है ना. कोणते कोणते? सत पहिला, दुसरा चित आणि तिसरा आनंद. तर ते काय म्हणतायत की आता एखाद्याला ब्रह्मा साक्षात्कार झालाय तर त्याला किती समजतो? हो, या तिघामधलं एकच समजतो, है ना. कारण हा प्राथमिक आहे, है ना. आपण पाहिलं की हा कनिष्ठ आहे साक्षात्कार, है ना. आणि हा कनिष्ठ साक्षात्कार असल्या कारणाने, है ना, तर या 3 मधलं त्याला सत या गुणाबद्दलच माहिती होते, है ना. तर सत म्हणजे काय? तर जे शाश्वत आहे, नित्य आहे, है ना. अशा प्रकारचा साक्षात्कार म्हणजे भगवंत जे सत आहेत, नित्य आहेत, शाश्वत आहेत, है ना. अशीच त्याची समज असते, है ना. याच्या पलीकडं काही आहेत भगवंत, है ना, असं त्याला काही माहिती नसतं. त्याला माहिती असतं की केवळ सूर्य म्हणजे काय? तर सूर्याचा प्रकाशच आहे, असं कनिष्ठ ज्ञान त्याला असतं. आणि परंतु भगवान श्रीकृष्ण, हा, त्याच्यानंतर सांगतायत की त्याच्यावरचा जो साक्षात्कार आहे तो काय आहे? परमात्म्याचा साक्षात्कार. आणि या ठिकाणी काय होईल? 3 पैकी 2 गोष्टी त्याला समजणार आहेत, आणि त्या कोणत्या आहेत? सत आणि चित, है ना. या प्रकारचं त्याला साक्षात्कार होणार आहे, है ना. आणि जेव्हा त्याला भगवंतांचा साक्षात्कार होणार आहे त्यामध्ये त्याला काय साक्षात्कार होणार आहे? सत चित आणि आनंद, है ना. अशा प्रकारचा साक्षात्कार त्याला होणार आहे, है ना. आणि हा पूर्ण साक्षात्कार आहे. तिन्ही अं, तिन्ही गुणांचा यामध्ये त्याला साक्षात्कार झालेला आहे, है ना, असं सांगितलं. पुढचा परिच्छेद वाचत. हरे कृष्ण प्रभूजी, पुढचं वाचू का? हा, वाचा. हा. अल्पज्ञानी लोक परम सत्याला निर्विशेष मानतात, परंतु वैदिक शास्त्रांप्रमाणे परम सत्य म्हणजे एक दिव्य व्यक्ती आहे. नित्यो नित्यानां चेतन श्वेतनानां. कठोपनिषदात सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण सर्व जीवात्म्यांना स्वतःचे स्वरूप आहे, त्याप्रमाणे परम सत्य सुद्धा अखेर एक व्यक्तीच आहे. आणि या पुरुषोत्तम भगवंतांचा साक्षात्कार म्हणजे त्यांच्या इतर सर्व दिव्य स्वरूपाचा पूर्ण साक्षात्कार होय. परम सत्य निराकार नाही. जर ते निराकार किंवा दुसऱ्या कोणत्या तरी वस्तूहून न्यून असते तर ते पूर्ण होऊ शकले नसते. पूर्णत्वात आपल्या अनुभवातील व अनुभवांपलीकडचे सर्व काही समाविष्ट असले पाहिजे, नाहीतर त्याला परिपूर्ण म्हणता येणार नाही. हरे धन्यवाद. कृष्ण. तर इथं काय म्हणतायत प्रभुपाद की जे कनिष्ठ साक्षात्कार ज्यांना आहे, है ना, त्यांना काय पूर्ण ज्ञान नाही, म्हणून त्यांना काय म्हटलंय प्रभुपादांनी? अल्पज्ञानी. थोडस ज्ञान आहे त्यांना, ज्ञान आहे पण ते थोडस आहे, है ना. पण तर ते थोड्याशा ज्ञानाच्या आधारावर ते काय सांगतात? तो की ते म्हणतात की परम सत्य आहे ना, म्हणजे ते काय आहे? अं, हे केवळ निराकार आहे, है ना, असं म्हणणं, है ना. तर ते निर्विशेष निराकार असं ते म्हणतात परमेश्वरांना. पण ते कसं आहे? तसं नाही. तर पूर्ण काय आहे? अनुभव काय? तर परम सत्य हे
व्यक्ती आहेत, जे वेदात सांगितलं की नित्यो नित्यानाम चेतनस चेतनानाम, है ना. तर कठोपनिषद है ना, एक उपनिषद आहे. तुम्ही पाहिलं असेल की ईशोपनिषदच्या वेळेस की खूप सारी उपनिषद आहेत, है ना. त्याच्यापैकी 108 हे उपनिषद मुख्य आहे, है ना. 108 मध्ये काय 11 उपनिषद मुख्य आहे, है ना. तर त्या 11 उपनिषदांमध्ये हे कठोपनिषद आहे, है ना. आणि त्या 11 उपनिषदामध्ये ईशोपनिषद हे सर्वात मुख्य आहे ना. असं तुम्ही ऐकलं असेल, है ना. तर तिथंच एक कठोपनिषद पण आहे, तिथं असं सांगितलंय की नित्यो नित्यानाम चेतनस चेतनानाम. आणि त्यानंतर पुढे सांगतायत की तर हे परमसत्य हे निराकार नाहीये, तर ते काय एक व्यक्ती आहे. निराकार असतं तर असं ते कमी झालं असतं, तर त्याला कोणीतरी असं नियंत्रित करतंय असं वाटलं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये काही नाहीये, है ना, कोणतं रूप नाहीये, है ना, म्हणजे काहीतरी कमी आहे असं वाटलं असतं या निराकारामध्ये, है ना. भगवंतांमध्ये काही कमी असू शकत नाही. भगवंतांमध्ये सर्व काही असलं पाहिजे, नाहीतर आपण त्याला भगवंत कसं म्हणणार. तर पूर्ण असले पाहिजेत ते. तर भलेही ते व्यक्ती कसे आहेत ते आपण अनुभव नाही करू शकतो, है ना. आपण या जगतामधले भौतिक हे व्यक्ती इथं हे अनुभव करू शकतो, पण भगवंत व्यक्ती आहेत, है ना. पण ते कसे ते वेगळ्या प्रकारचे व्यक्ती आहेत, है ना. ते आपल्यासारखे व्यक्ती नाहीये, है ना. हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. पुढचं वाचा मग परिचय. हरे कृष्ण वाचू का प्रभूजी? हा वाचा. हरे कृष्ण. परमेश्वर किंवा पुरुषोत्तम यांची शक्ती व मर्यादा आहे. परास्य शक्ती विविध दैव श्रूयते. आपल्या विविध शक्तीद्वारे भगवान श्रीकृष्ण कसे कार्य करतात याचे वर्णन देखील भगवद्गीतेत केले आहे. आपण राहत असलेले हे भौतिक किंवा दृश्य जगतही स्वतःमध्ये पूर्ण आहेत, कारण सांख्य तत्वानुसार तत्वज्ञानानुसार या 24 तत्वाचे हे भौतिक विश्व एक तात्पुरती अभिव्यक्ती आहे. त्या 24 तत्वाची पूर्णपणे जुळवाजुळव करून या विश्वाच्या निर्वाहाकरता पूर्ण साधने निर्माण करण्यात आली आहे. या जगात कोणतीही वस्तू अनावश्यक नाही किंवा येथे आणखीन एखादी वस्तूची गरज देखील नाही. सत्याच्या शक्तीने या सृष्टीचा कालावधी निश्चित केला आहे आणि तो कालावधी संपताच या अशाश्वत सृष्टीच्या पूर्णत्वाच्या योग्य व्यवस्थितेमुळे विनाश केला जातो. आंशिक जीवांना पूर्णत्वाचा साक्षात्कार करण्यासाठी उपयुक्त अशी साधने पूर्ण रूपात उपलब्ध आहेत. तरी सुद्धा सर्व प्रकारचे अपूर्णत्व अनुभवण्यास येण्याचे कारण म्हणजे परमपूर्णाबद्दलचे अपूर्ण ज्ञान होय. म्हणून भगवद्गीतेत वेद विद्येचे पूर्ण ज्ञान सांगितले आहे. वेदात सांगितलेले सर्व ज्ञान अचूक आहे व हिंदू लोक वैदिक ज्ञानाला पूर्ण व अचूक मानतात. उदाहरणार्थ गायीचे शेण म्हणजे जनावरांची विष्ठा आहे आणि स्मृती किंवा वैदिक शास्त्रानुसार एखाद्याने जनावरांच्या विष्ठेस स्पर्श केल्यास स्वतःला शुद्ध करण्यासाठी त्याने स्नान करणे आवश्यक आहे. परंतु वैदिक शास्त्रानुसार गायीचे शेण मात्र शुद्धीकारक मानले जाते. एखाद्याला या गोष्टीत विरोधाभास वाटेल, परंतु तसा वेदांचा आदेश असल्यामुळे त्यांचे पालन करण्यात काहीच चूक नाही. अलीकडे आधुनिक विज्ञानाने सुद्धा सिद्ध केले आहे की गायीच्या शेणामध्ये सर्व जंतुनाशक गुण असतात. यासाठी वैदिक ज्ञान हे अचूक व संशयातीत असल्यामुळे पूर्ण आहे आणि भगवद्गीता हे वैदिक ज्ञानाचे सार आहे. वैदिक ज्ञानामध्ये संशोधनाचा प्रश्नच उद्भवत नाही. आपले संशोधन कार्य अपूर्ण करण्यात असल्याचे कारण म्हणजे आपण आपल्या अपूर्ण इंद्रियाद्वारे संशोधन करीत आहोत. भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे गुरु शिष्य परंपरेमधून चालत आलेल्या पूर्ण ज्ञानाचाच आपण स्वीकार केला पाहिजे. ज्या परंपरेचा आरंभ सर्वश्रेष्ठ गुरु स्वतः भगवान श्रीकृष्ण यांच्याकडून झाला आहे व अनेक आचार्यांद्वारे जी खाली चालत आली आहे, अशी परंपरेतील योग्य व्यक्तीकडूनच आपण ज्ञान मिळवले पाहिजे. अर्जुनाने शिष्य या नात्याने भगवान श्रीकृष्णाकडून गीतोपदेश ग्रहण केला आणि भगवंताच्या कोणत्याही वचनाला विरोध न करता त्याने प्रत्येक गोष्ट स्वीकारली. भगवद्गीतेचा एक भाग स्वीकारायचा आणि दुसरा नाकारायचा असे आपण करू शकत नाही. वैयक्तिक मताप्रमाणे काहीही अर्थ न लावता, कोणताही भाग न गाळता व ग्रंथाच्या विशेष वस्तूमध्ये स्वतःच्या लहरीप्रमाणे ढवळाढवळ न करता भगवद्गीता स्वीकारली पाहिजे. वैदिक ज्ञानाची सर्वाधिक परिपूर्ण कृती म्हणजे गीता स्वीकारली पाहिजे. वैदिक ज्ञानाचा उगम दिव्य आहे आणि या ज्ञानाचे पहिले वचन साक्षात परमेश्वराच्या श्रीमुखातून बाहेर आले आहे.
परमेश्वराच्या वचनांना अपौरुषे असे म्हणतात. कारण 4 प्रकारच्या दोषांनी दूषित असलेल्या या भौतिक जगातील व्यक्ती शब्दापेक्षा भगवंताची वचने अतिशय वेगळी आहेत. हे बद्ध जीव निश्चितपणे चुका करतो, सतत भ्रमात असतो, दुसऱ्यांना फसवण्याची इच्छा बाळगून असतो आणि अपूर्ण इंद्रियामुळे मर्यादित असतो. या दोषामुळे साधारण मनुष्याला सर्वव्यापी ज्ञानाचे संपूर्ण निवेदन करणे शक्य नाही. धन्यवाद. दोषपूर्ण हा हा, हरे इथं कृष्ण. संपला परिचय. थांबूया आपण. एवढं आपण समजून घेऊया. तर जेवढं काही होईल पाहूया. तर इथं सुरुवातीला प्रभुपाद सांगतायत या परिच्छेदामध्ये, तर मागं त्यांनी सांगितलं मागच्या परिच्छेदामध्ये ते कुठं थांबले, की सर्वोच्च साक्षात्कार जो आहे भगवंतांचा ते कोणता आहे, कोणत्या रूपामध्ये आहे. तुम्ही ऐकलं मागच्या परिच्छेदामध्ये 3 प्रकारचे साक्षात्कार आहेत आणि सर्वोच्च कोणता आहे. सच्चिदानंद भगवंत भगवंतांच्या रूपामध्ये है ना, ज्याच्यामध्ये सच्चिदानंद हे गुण आहेत है ना, असं त्यांनी सांगितलं. आपल्याला कळालं की हे जे भगवंत आहेत, परमेश्वर आहेत है ना, तर हे पूर्ण आहेत आणि मग ते कसे आहेत, अमर्याद पण आहेत. तर हे सांगतायत आपल्याला है ना, या परिच्छेदामध्ये आपल्याला सांगतायत की हे अमर्याद आहेत है ना. कुठं सांगितलंय हे, की त्यांच्या खूप विविध शक्ती आहे असं सांगितलंय है ना. त्याचा अर्थ काय, त्याच्यावरून आपण काय निष्कर्ष लावू शकतो, ते खूप अमर्यादित आहे है ना. जसं आपण म्हणतो की एक श्रीमंत व्यक्ती आहे आणि त्याचे विविध ठिकाणी फ्लॅट्स आहेत है ना, त्याचं विविध ठिकाणी शेत आहे है ना. याच्यावरून आपल्याला काय समजून यायचं, की त्याच्याकडे खूप काही संपत्ती आहे है ना. तसंच भगवंतांच्या खूप विविध शक्ती आहे. त्याचा अर्थ काय, की ते अमर्यादित आहे. इतक्या शक्ती आहेत की विविध आहे, व मतलब ते आपण मोजू शकत नाही, इतक्या शक्ती आहेत त्यांच्या है ना. म्हणजे ते अमर्यादित आहेत. आपल्या विविध शक्तीद्वारे, या अमर्यादित शक्तीद्वारे काय करतात भगवान श्रीकृष्ण कार्य करतात है ना. आणि कसे कार्य करतात हे आपल्याला भगवद्गीतेत सांगितलंय. आपण राहत असलेले हे भौतिक किंवा दृश्य जगत ही हे काय पूर्ण आहे है ना. हे आपण कुठे शिकलोय, हे पूर्ण आहे है ना. प्रभुपादांनी तिकडच नच घेतलेला आहे. कुठून, ईशोपनिषद मधून है ना. कोणता श्लोक आहे तो, त्याच्यामध्ये सांगितलंय की पूर्ण आहे हे. पूर्णमिदं हा, तो पहिलंच आहे. हा, ओम तिथं पण सांगितलंय. बरोबर आहे, बरोबर. तर हे भगवंतांनी हे प्रभुपादांनी तिथूनच घेतलंय, ईशोपनिषद या ग्रंथामधून है ना. तर ते लिहित आहेत की हे जगत पण कसं आहे, पूर्ण आहे है ना. पूर्ण कसं आहे बाबा, कारण हे 24 तत्वांनी बनलंय भगवंतांच्या है ना. भगवंतांचीच एक शक्ती आहे आणि हे तात्पुरतं आहे, पण हे पूर्ण आहे आणि हे सत्य आहे. जरी नष्ट होणार असलं है ना, तर या अर्थामध्ये हे तात्पुरतं आहे. त्या 24 तत्वांची पूर्णपणे जुळवाजुळव करून या विश्वाच्या निर्वाहाकरिता पूर्ण साधने निर्माण करण्यात आली आहे. तर हे विश्वाचा निर्वाहाची आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाहीये है ना. त्याचं अगोदरच भगवंतांनी व्यवस्था केलेली आहे. परम सत्याच्या शक्तींनी या सृष्टीचा कालावधी निश्चित केला आहे. थोड्या निश्चित कालावधीसाठी हे आहे. कालावधी संपताच काय होईल, या अशाश्वत सृष्टीचा पूर्णत्वाचा योग्य व्यवस्थेमुळे विनाश होईल है ना. याचा संहार केला जाईल. आपल्याला माहिती, आंशिक जीवांना पूर्णत्वाचा साक्षात्कार करण्यासाठी उपयुक्त अशी साधने पूर्ण रूपात उपलब्ध आहे. आणि इथं काय आहे, की आपण जे आंशिक जीव आहोत है ना, तर आपल्याला जर भगवंतांचा साक्षात्कार करायचंय, करून घ्यायचा आहे ना, तर आपल्याला काय वाटतं, काय लागतं, भगवंतांचा साक्षात्कार जर आपल्याला करून घ्यायचा आहे ना, तर काय लागेल आपल्याला, व्यवस्था लागेल है ना. की भगवंतांसाठी जे भक्ती करण्याची आपल्याला व्यवस्था लागेल है ना. आणि ते व्यवस्थेमध्ये काय लागतील, आपल्याला साधने पण लागतील है ना भक्ती करण्यासाठी है ना. तर ती पण इथं काय आहेत, पूर्ण रूपात उपलब्ध आहेत है ना. कधी कधी आपल्याला काय वाटतं, जेव्हा आपण दुःखी होतो है ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं की मला खूप भक्ती करायची आहे आणि ही भक्ती करण्यासाठी काय आहे, माझ्याकडे पर्याप्त सुविधाच नाहीये है ना, असं आपल्याला वाटत असतं. पण तसं नाहीये, आपल्या सगळ्यांकडेच काय आहे, भक्ती करण्याची पूर्ण सुविधा आहे है ना. असं कोणी नाहीये व्यक्ती की त्याच्याकडे ही पूर्ण सुविधा नाहीये भक्ती करण्याची. तर सर्वांकडेच आपल्याकडे आहे ती व्यवस्था भक्ती करण्याची. ते फक्त आपल्याला समजलं पाहिजे की कुठं आहे ती व्यवस्था
आणि आपण त्या पद्धतीने केलं पाहिजे. ते आपल्याला नाही माहिती, तरी सुद्धा सर्व प्रकारचे अपूर्णत्व अनुभवास येण्याचे कारण म्हणजे परम सत्याबद्दलचे अपूर्ण ज्ञान. तर आपल्याला अपूर्ण ज्ञान असल्यामुळे आपल्याला अनुभव नाही. आपण इथं थांबूया, 2 मिनिट जास्त झालेले आहेत. तर उरलेला परिच्छेद आपण उद्या कंटिन्यू करूया.